ಹಿಂದಿದಾಗಲೂ ಉಳ್ಳೇರಾ ಖಾಲಿ ತುಳುದಾಗಲೂ ಹಿಂದಿದಾಗಲೂ ಉಳ್ಳೇರಾ हाँ दुबई वाले हैं ना हिंदी वाले घर में बोले नहीं है देन में सबला प्राप्ति ही भवेत जन्मनि जन्मनि यत्र योगीश्वर कृष्ण यत्र वार्तो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतर ध्रुवानी धर्मतिर मम अनन्या चिन्तयन्तो मामे जना परियोगादरे तेजामित्याभियुक्तानां योगक्षेमं महाम्यहं सर्वेश्वरारम्भकारि शोधे त्रिभुवनेश्वराः देवाः यदन्ननद्धिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनः स्मृते सकलकल्याणं भाजनं यत्र जायते पुरुषं तमजं वृद्धिं व्रजामि शरणदं हरिं सर्वदा सर्वकारीषु नान्तिदेशां मङ्गलं मेषां प्रसिद्ध भगवान् मङ्गलाय तनो हरिः मङ्गलं भगवान् विष्णुर्मङ्गलं मधुसूदनः मङ्गलं देवकीपुत्रो मङ्गलं गरुडध्वजः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेन मे वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारीषु सर्वदा फणाष्ट शतशीकरं धृतधवरणपुञ्जप्रभं वराभरणभूषितं धर्मधारताम्बरां शुकं सवज्रवरलक्षणं नवरक्तेक्षणं निमामि शिरसा सुरासुरनमस्कृतिम् अभयदं वासुकीं सभी सुमंगली मिलते हुए भगवती मूकाम्बिका देवी का दिव्य सानिध्य में श्रावण मास का आज का दूसरा शुक्रवार पहला शुक्रवार संपत्त शुक्रवार करके प्रसिद्ध है, वैसे ही श्रावण मास का दूसरा शुक्रवार वरमहालक्ष्मी देवी को आराधना विश्व भर में करने वाला प्रसिद्ध शुक्रवार है। आज का पवित्र शुक्रवार में संध्या काल में जो भी सुमंगली देवी का विशेषतः देवी का क्षेत्र में सामूहिक तरीके से और शास्त्रबद्ध तरीके से जो भी विधि विधान से पूजा भगवती को अर्पण करते हैं उनका जीवन में अभ्युदय उत्तम वर प्राप्ति। वर मतलब क्या है? जीवन में हमें जो भी हमारा योग्यता के अनुसार हम जो भी भगवान से प्रार्थना करते हैं, हम जो भी मांगे भगवान उसको देना चाहिए। कुछ जरूरी नहीं है, क्योंकि हमारा भी योग्यता रहना बेहद जरूरी है। पूर्व जन्म कृतम पापम दोष रूपेण बाध्यते करके हमारा शास्त्रों में कैसे उल्लेख है। पूर्व जन्म में हमने क्या किया है हमें पता नहीं है, उसके फल के अनुसार इस जन्म में भगवान हमें अनुग्रह करते हैं, आशीर्वाद करते हैं। उस तरीके का भावना करते हुए हम वरमहालक्ष्मी का शुभ अवसर पर मुख्यतः हमारा वर मतलब हमारा पति का व्यवहार में और मुख्यतः हमारा दाम्पत्य जीवन में उत्तम तरीके का ऐक्यमत्य म्यूचुअल अंडरस्टैंडिंग हमारा दाम्पत्य जीवन में रहना चाहिए। और हमारा पतिदेव का जो भी कार्य है, उनका ऑफिस का काम हो या उनका बिजनेस हो, जिस तरीके का भी उनका वृत्ति है, उनमें लक्ष्मी का प्राप्ति अच्छा तरीके का संपत्ति उनको प्राप्ति होने हेतु सुमंगली देवी से अगर प्रार्थना करते हैं तो जो लक्ष्मी माता है अपना वर मतलब नारायण भगवान को अनुमोदन करती है कि यजमान को अच्छा करे, उनका जीवमान में उनको अभ्युदय देवे करके लक्ष्मी माता जो है नारायण को प्रार्थना करती है। हम केवल लक्ष्मी से हम प्रार्थना करने से फायदा नहीं है। लक्ष्मी का पति जो है नारायण भगवान है, चेक में साइन डालने वाला नारायण है। जो हमारा जीवन में जो भी बैंक में अगर जो भी हम चेक डिपॉजिट करते हैं तो वहाँ पे साइन बराबर होना जरूरी है। उसी तरीके से अगर नारायण भगवान अगर लक्ष्मी माता को बोले, इनको अच्छा तरीके का सौमांगल्य दो करके बोले तो जरूर लक्ष्मी माता हमें अनुग्रह करती है। बिना नारायण का ऑर्डर के कुछ भी लक्ष्मी माता अनुग्रह नहीं करती हैं। इसके लिए हम सभी लोग लक्ष्मी नारायण से प्रार्थना करें। मुख्यतः हमारा सभीयों का जीवन में, हमारा सुमंगल्य जीवन में, हमारा पति का आगे का भविष्य में और मुख्यतः हमारा बच्चों का आगे का भविष्य में उज्ज्वल भविष्य हमें प्रदान करें। और जो भी मन का इष्टार्थ है, आपका सभी मन का इष्टार्थ आदियों को भगवती मूकाम्बिका वरमहालक्ष्मी हमें अनुग्रहित कीजिए करके पूजा का आरंभ काल में आप सभी आपके घर का, हम अलग अलग प्रांत से हैं, अलग अलग राज्य से हैं, हम सभी अपने अपने घर का कुल देवी कुल देवत इष्ट भगवान, वैसे ही हमारा घर का जो बड़े हैं हमारे माता पिता हमारा गुरुजन को पूरा प्रार्थना करते हुए उनसे अनुज्ञा लेते हुए अनन्य भक्ति से और श्रद्धा से हम सभी सुमंगल मिलते हुए वरमहालक्ष्मी पूजा को आरंभ करना है। सभी लोग आपका हाथ में जो हनुमान का एक ताट है, नारियल और केले का ताट है, नीचे रखिए और उसमें अक्षता है, एक छोटा सा डब्बा में अक्षता है, 2 दाना अक्षता लीजिए
बाद में दो नारियल के ऊपर अक्षता डालिए। ओम फलदितांतर्यामि श्री लक्ष्मी नारायणाभ्याम नमः, वाणी हणगर्भाभ्याम नमः, उमा महेश्वराभ्याम नमः। बाद में जिधर खड़े हैं उधर ही आराम से एक राउंड आइए, जरा साड़ी संभाल के। बाद में मुकाम्बिका देवी को नमस्कार कीजिए। बाद में अपने अपने आसन पर संभाल के बैठ जाइए, जरा आपका दिया संभाल के, साड़ी को ना लगे। बाद में गंगा जल का जो बॉटल है उससे आपका सभी डब्बा का ढक्कन ओपन कीजिए। उसमें एक चंदन का एक छोटा सा डिब्बा है, उसमें एक ड्रॉप पानी गंगा जल डालिए। चंदन का डब्बा एक हल्दी का है, एक कुमकुम का है और एक चंदन का है। चंदन का डब्बा में थोड़ा सा गंगा जल डालिए, थोड़ा सा पेस्ट कीजिए, उसको पेस्ट कीजिए। ಚಂದನದ ಡಬ್ಬ ಉಂಡು, ಅವಿನ ಓಪನ್ ಮಲ್ಪಲೆ, ಮಾಂತಲ ಡಬ್ಬ ಓಪನ್ ಮಲ್ಪಲೆ, ಮಾಂತಲ ಡಬ್ಬದ ಢಕ್ಕನ್ ತೆಪ್ಪಲೆ, ಐಕ್ ಬಂತೆ ಗಂಗಾಜಲ್ ಪಾಡ್ಲೆ ಒಂದು ಪೇಸ್ಟ್ ಮಲ್ಪಲೆ। पकड़िए, कार्यक्रम ले गीता, कार्यक्रम लेना। अभी 8 बार जाप कीजिए। तो उसके लेफ्ट साइड में एक ड्रॉप गंगा जल डालिए और स्वस्तिक के राइट साइड में एक ड्रॉप गंगा जल डालिए, उसको राउंड कीजिए। बाद में उसमें दोनों में हल्दी और कुमकुम डालिए और थोड़ा सा चंदन डालिए, दोनों में अक्षता डालिए और एक एक फूल रखिए, एक एक छोटा सा फूल रखिए। पिता मैडम बंद मत कीजिए घड़ी घड़ी, जस्ट आपका साड़ी को संभाल लीजिए और कुछ नहीं। आपने जो राउंड किया है ना, वहां पे गुरुजनों को मन में स्मरण कीजिए। आपका जो भी घर का गुरु है, कुलदेवी है, कुलदेवत है, सबको मन में स्मरण कीजिए। गुरु और आपका मम्मी पापा माता पिता को भी मन में स्मरण कीजिए। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् महेश्वरः गुरुदेव जगत् सर्वं तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुभ्यो नमः। प्रार्थना समर्पयामि। श्री आपका सभी गुरुजनों का आशीर्वाद हमें चाहिए करके मन में स्मरण कीजिए। बाद में माता पिता को मन में ही आशीर्वाद लीजिए। बाद में आपका राइट में जो आपने राउंड किया है वहां पे गणपति का स्मरण कीजिए। ओम नमो मन में ओम गम गणपते नमः करके 12 बार जाप कीजिए। पत्रार्थर्थे मनस्सिर ओम गम गणपते नमः पढ़ते जपमल प्ले। ओम गणाना अन्वा गणपतिगं नमामहे गविं कवि नमो भव श्रवत्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पद आनं जनवादनं महागणपते नमः। प्रार्थनां समर्पयामि। महागणपतये नमः। अनुज्ञां दीयता महागणपतये नमः। प्रार्थनां समर्पयामि। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महागणपतये नमः। प्रार्थनां समर्पयामि। महागणपतये नमः। ध्यानावाहनादिनमन्त्र उपचार पूजां समर्पयामि। प्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महागणपतये नमः। प्रार्थनां समर्पयामि। महागणपतये नमः। निर्विघ्नं कुरु प्रसीद। अर्घ्य डालिए। चंदन और कुमकुम का टीका इंच मुट्टावोडु एण्मदिक्कड चंदन बंड गंध चंदन गंध उंटदु गंध नीरु पाडिरदैते गंधग नीरु पाडतारदे हा नडवेन एण्मदिक्कगु मुट्टावोडु ओक एण्मदिक्कगु कुमकुम मुट्टावोडु। 8 दिशा में कुमकुम चंदन पहला, बाद में कुमकुम टच कीजिए, टीका लगाइए। ಮಾಂತರೆಲ್ಲ ಬಂಗಾಪುರ ಬಂದೆ ಕುಲ್ಲರೆ ಬೊಕ್ಕ ಸೆಕೆ ಮತ್ತೊಂದು ಮಾಂತೆಲ್ಲ ದೇವಿಡ ಅಪ್ಪೆಡಗೆನ್ಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್ ನಮ ಎಸಿ ಹಾಲ್ಡು ಕುಲ್ಲುಡು ಶಕುಂತಲಕ್ಕನ ಒಂಜಿ ನೇತೃತ್ವಡು ಎಸಿ ಹಾಲ್ ಕುಲ್ಲು ಲಕ್ಕ ದೇವಿದ ಮಲ್ಪಾವಡು ಬಣ್ಣದ ಮಾಂತೆಲ್ಲ ಅಪ್ಪೆಡಗೆನ್ನುಲ್ಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್ ನಮ್ಮ ಮಿತ್ ಫಸ್ಟ್ ಫ್ಲೋರ್ ಎಸಿ ಹಾಲ್ಡು ಕುಲ್ಲುಗ ಎಸಿ ದ ಅಪನಕ ಬೇ ನಮ್ಮ ಪೂರ ದಾಲ ಮೇಕ ಬಾಲ ಬುಜಿ। हाँ अभी
चंदन और कुमकुम टच कीजिए। बाद में वो कलश को ऐसा दोनों हाथ में पकड़िए। कलशत्तमगे विष्णुः कंडे रुद्रधमाज्विदाः मूले तद्रदितो मध्ये मध्ये मातृणावृताः कुकुरोग्रागराध्रवे तद्धद्दीवा वसन्तरार्ग्वे दोते यजुर्वेदा सामवेदो हतराणः अंगैः दहिताधरवे कलशापदमाश्रिताः शान्तेः पुण्यजगायत्री सावित्री च सरस्वती आयन्तो यजमानस्या तान्तरतन्दुरदके कारकाः सर्वे समुद्राः सकलदीर्घाः जलदे मदाः गङ्गे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु। पास में वो जो कलश को आपने जो स्वस्तिक लिखा है ना, स्वस्तिक के ऊपर आराम से रखिए। बाद में ये जो चावल है आपका, एक चावल दिया है, चावल को ऊपर करके उसको राइट हैंड में लेके लेफ्ट हैंड में चावल का पैकेट को पकड़िए और लेफ्ट हैंड से ऐसा कलश के ऊपर ऐसा डालना है, कलश के ऊपर ऐसा कलश के अंदर डालना है। कलश दुबला मारो एडत कई आईता बರುತ್ತೆ एड लेफ्ट हैंड ಅದಕ್ಕೆ लेफ्ट हैंड राइट हैंड में कलश दुबला मारो पूरा बांटो आधी पूरा बांटने। सफेद वाला जो चावल है, व्हाइट चावल, व्हाइट राइस, हल्दी कलर का नहीं, जो प्लास्टिक का पैकेट में जो चावल है उसको आपका राइट हैंड से कलश का अंदर डालिए। दिया को कलश, आपका जो कलश में आप कलश जो आपने प्रतिष्ठापन किया है, कलश को दिखा के नीचे रख दीजिए दीप को। कलश के ऊपर बाद में उधर एक जो ब्लाउज का पीस है, देखिए बड़ा वाला रहेगा, छोटा वाला नहीं। अभी जो अमिता मैडम ने जो दिया है वो ब्लाउज पीस बड़ा वाला, उसको ऐसा फोल्ड कीजिए, फोल्ड करके कलश के ऊपर रखिए, कलश के ऊपर रखिए। बाद में एक वेणी है, वेणी को ऐसा बांध दीजिए, नहीं बांधेगा तो नहीं गिरेगा, वो बांध दीजिए। बांध के, हाँ बांधेगा तो भी चलेगा, ऐसा अभी जयंती मैडम ने रखा है वैसा भी चलेगा। कलश के ऊपर रख दीजिए। सोने का नेकलेस एक्स्ट्रा है तो निकालिए, नहीं है तो चलेगा, कोई टेंशन की बात नहीं है। अगर है तो निकालिए, मुट्ठू तो मेरे का है तो नहीं निकालने को होगा, अगर आपके पास है तो निकालिए। बाद में उसको थोड़ा सा गंगा जल डाल के शुद्ध कीजिए। जो चैन बंगार ऐट अंते गंगा जल पाडले, गंगा जल पाडतावेन कलशद मित्तु दीले। गंधादि सकलाराधनैः सुवर्जितम् अस्तु। ओम ओम ओम। राइट हैंड में चावल पकड़िए। अभी 3 बार अक्षता को कलश के ऊपर डालिए। ओम महा, और एक बार थोड़ा सा हाथ में चावल राइट हैंड में लीजिए। हल्दी कुमकुम राइट हैंड में ले, बొక్క लेफ्ट हैंड इफ राइट हैंड तो तीर्थ दीले। बొక్క मातरला वर महालक्ष्मी नमः पंडित भद्राशक्ति जप। ओम वरमहालक्ष्मी नमः। ओम नमो देवी महादेवी शिवाय सतरम नमः। नमः प्रकृते भद्राये नियताः प्रणदात् प्रदाम्
सर्वस्वरूपी सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भेभ्यत्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते सृष्टिर्विनाशानां शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमहे नारायणि नमोस्तुते मांतर्लपल्ले सर्वमंगल सर्वार्थ साधिके शरण्ये त्रयंबके गौरी नारायणि नमोस्तुते ಮಾಂತೆಲ್ಲ ಕೈದಿತ್ತಿನ ಆ ಭೂ ಮಂಜಲ್ ಕುಂಕುಮ ಅಕ್ಷತೆನ ಕಲಶದ ಇತ್ತು ಪಾಡ್ಲೆ ಬೊಕ್ಕ ಕಲಶನ ಟಚ್ ಮಲ್ಪ್ಲೆ ಬೊಕ್ಕ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ನಮಃ ಪಂಡದ ಎಣ್ಮ ಸರ್ತಿ ಮನಸ್ಸಡು ಜಪ ಮಲ್ಪ್ಲೆ ओम अस्य श्री प्राणपतिज्ञा मंत्रद्य ब्रह्मा विष्णु महेश्वराय अर्चनाम जन्माजन नाम्नि अस्य श्री ब्रह्महालक्ष्मी प्राणपतिज्ञा मंत्रद्य ब्रह्मा जन्माजन नाम्नि प्राणा देवता हरां बीजं बृहत्शक्तिः रोकीलकं प्राणप्रतिज्ञा वनेमिनियोगः ओम ब्राह्मंगुष्टाभ्यां नमः ह्रीं तर्जनीभ्यां नमः ओम मध्यमाभ्यां नमः ओम अनामिकाभ्यां नमः ओम मैग्निष्टिकाभ्यां नमः करदला करवष्टाभ्यां नमः नना अल्प काजी उंटदे काजी बैंगल्स है ना बैंगल्स को आपके कलश के नीचे रखिए तो दो लेफ्ट साइड में और दो राइट साइड में रखिए बाद में एक धागा है धागा दोरा 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 मतलब धागा धागा को कलश के ऊपर रखिए धागा को कलशद मित्त दीले नूलुनु कलशद मित्त दीले नना इर्न बलद राइट हैंड आपका राइट हैंड से कलश को नीचे से ऊपर टच करना है तो हल्का ज्यादा ढकेलना नहीं, नीचे गिरेगा। नीचे से ऊपर 3 जगह हमें टच करना है। देवी का पैर करके मानना है, देवी का हृदय का भाग करके मानना है और देवी का सर करके मानते हुए 3 जगह आपका राइट हैंड से टच करना है। ओम राम हृदया नमः ह्रीं भजरे स्वाहा ओम शिखाय वज्र ह्रीं कवचाय ह्रौं नेत्रत्रयाय भूषणरः अत्राय भट ओम रत्नां गुरुरोदोनादुराग्राब्धिः पाशत्कोदन्नमिक्ष्वोत्तवा मैगनपदं दुर्गवानां उग्राणां दुर्मिदात्मनवर भावे चक्रराजः अनानवसनाङ्कपूजनीनियोगः ओम अतः द्वारपाल पूजने विनियोगः ओम ओम अभी जो आपने जो धागा रखा है धागा के ऊपर थोड़ा सा हल्दी कुमकुम डालिए। ओम नवदोर स्थापने विनियोगः ओम ओम नवदोर द्वारमे पाने विनियोगः ओम द्वारपालक पूजने विनियोगः। अभी आपका राइट हैंड में थोड़ा सा अक्षता लीजिए और आपका कलश जो आपने प्रतिष्ठापन किए हैं वो केवल कलश नहीं है, वो उस कलश में वरमहालक्ष्मी स्थापित हुई है करके मानते हुए थोड़ा सा चावल आपका राइट हैंड में लीजिए और कलश के 8 दिशा में बाहर से पूर्व से लेके तो ईशान तक मतलब आपका सामने से लेके पीछे तक ऐसा सामने से फिर सामने तक मतलब 8 दिशा में थोड़ा थोड़ा चावल डालिए, 2-2 चावल डालिए। अतः दिक्पाल पूजने विनियोगः ओम और एक बार अक्षता को 8 दिशा में डालिए और एक बार इंद्राय नमः अग्नये नमः मतलब आपका देवी को अपने कलश माध्यम में प्रतिष्ठापित जो आपने किए हैं देवी का 8 दिशाओं से भी देवी को अनुग्रह चाहिए। हमारा घर में अष्टलक्ष्मी अष्ट मतलब 8 अष्टलक्ष्मी का सानिध्य हमारा घर में भी हमें आना चाहिए करके मन में प्रार्थना करते हुए 8 दिशा में चावल डालिए। ओम इंद्राय नमः अग्नये नमः यमाय नमः निरुदये नमः वरुणाय नमः वायवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः मध्ये वरमहालक्ष्मी नमः। दिक्पाल पूजा समर्पयामि। अभी थोड़ा थोड़ा अक्षता कलश के ऊपर डालते रहिए, देवी का ऊपर डालते रहिए। ओम आदनाय नमः तन्मध्ये वरमहालक्ष्मी नमः पीठ पूजा समर्पय विभूत्यै नमः ओम उन्मत्ते नमः ओम शान्ते नमः ओम कान्ते नमः ओम सृष्टे नमः ओम कीर्ते नमः ओम संख्ये नमः ओम मृत्युत्पत्ते नमः ओम वृद्धे नमः तन्मध्ये वरमहालक्ष्मी नमः। नवशक्ति पूजा समर्पयामि, नवशक्ति पूजा समर्पयामि। अभी आपका राइट हैंड को आपका हृदय को टच कीजिए, आपका हृदय बात को आपका राइट हैंड से टच कीजिए। बाद में आपका ध्यान मतलब हृत कमल मध्य निवासी कैसे
भगवान को या देवी को हम मूर्ति में, फोटो में, कलश में हम देखते हैं, उनका दर्शन करते हैं, वो हमारा भगवान या देवी माता हमारा हृदय कमल में, मतलब हृदय कमल मध्य निवासी ही बिंबोसी प्रतिबिंबोस्मि ही, बिंब मतलब कैसे मुकाम्बिका देवी का मूर्ति में हम देवी का दर्शन करते हैं। हे माता, हे मुकाम्बिका, हे महालक्ष्मी, हमारा हृदय में आप आके सन्निहित होइए। कैसे मिरर में, आईने में हमारा फेस हम देखते हैं ना, हम हमारा फेस देखते हैं, आईने में हम एक घंटा खड़े रह के मेकअप भी करते हैं, कैसे हम सुंदर दिखने के लिए हम प्रयत्न करते हैं, ट्राई करते हैं, उसी तरीके से हमारा कैसे बाहर का भाग सुंदर दिखना जरूरी है, उसी तरीके से हमारा अंदर भी शुद्ध रहना जरूरी है। इसके लिए हे माता, हमारा हृदय में आप सन्निहित होइए करके मन में प्रार्थना करते हुए मन में ध्यान देवी माता को ध्यान कीजिए। पद्मासने पद्मकरे पद्मलोके भोजने नारायण प्रिय देवी सुप्रीता सर्वसर्वदा भरतां शुभां पद्मादया भक्तचतुर्भुजां नानावर्णदीप्तां ध्यायेत् पद्मोऽर्चिताम्। अभी थोड़ा सा फूल कीजिए, थोड़ा सा फूल लीजिए। ओम हिरण्यवर्णां हिरण्यीं सुवर्णरजतत्रयां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः। अभी आपका जो फूल को आपका हृदय को टच करके कलश के ऊपर डालिए। ओम श्री वरमहालक्ष्मी नमः। ध्यानं समर्पयामि। नारायण नमः। नारायणी महालक्ष्मी दुग्धसागरवासिनी गुणत्रयधरी देवी महालक्ष्मी नमोस्तुते। श्री वरमहालक्ष्मी नमः। अभी थोड़ा सा अक्षता कलश के अंदर, कलश के ऊपर डालिए। महालक्ष्मी हमारा कलश में आप सन्निहित होने करके भावना करते हुए डालिए। ओम वज्रवैडूर रत्नादि नवरत्न विराजितम सिंहासनं प्रदस्यामि गृहीतामि तमं श्री वरमहालक्ष्मी नमः। रत्न सिंहासनं समर्पयामि। अभी आपका जो गंगा जल है, मतलब वहां पे देवी का हाथ धो रहे हैं, देवी का हाथ का प्रक्षालन, हस्त प्रक्षालन। ओम हस्तम अर्घ्यं समर्पयामि। पहला चटाई देते थे, अभी तो कोई नीचे बैठते नहीं है, सबका पैर दर्द है ना, सबको वही प्रॉब्लम। इसके लिए सब लोग आजकल हम ब्रांडेड सोफा रखते हैं, सोफा में सब लोग बैठते हैं और उनको जूस देते हैं या पानी देते हैं। ऐसा ही भगवान देवी माता हमारे कलश में बैठी है करके भावना रहना चाहिए। देवी माँ, आपका हम उपचार कर रहे हैं, आपका कैसे अतिथि हमारा घर में आए हैं। अतिथि देवो भव, हमारा वेदों में भी अतिथि देवो भव करके बोले हैं, और हमारा सरकार भी, भारत सरकार भी आतिथ्य को बहुत महत्व देते हैं। इसके लिए अतिथि का सत्कार, भगवान आप हमारा आज का अतिथि हैं, हे लक्ष्मी, आज हमारा पूजा स्वीकार करने के लिए आप आए हैं करके मन में आपका भावना रहना चाहिए। अभी देवी माता को हम जल दे रहे हैं, मतलब पीने के लिए जल दे रहे हैं करके भावना रखते हुए आपका राइट हैंड में थोड़ा सा गंगा जल डाल के कलश के ऊपर डालिए। गंगा भवानी नमः। आचमनीयं समर्पयामि। गंगा भवानी नमः। आचमनीयं समर्पयामि। गंगा भवानी नमः। समस्तभुजां पूजां समर्पयामि। आदित्यवर्णे तपदोति जातो वनस्पतिस्तवा वृक्षोपबिल्वः तत्तवाय देवता नन्दमायां तवाया च बाह्या लक्ष्मीः। अतः अभी पंचामृत का एक डब्बा है ना आपके पास, है ना सबके पास पंचामृत डब्बा उंडू ऐसा ढक्कन ओपन मार्के मेल्ला ऊपर 5 ड्रॉप डालना है। ऐसा डायरेक्ट तो भी चलेगा, नहीं तो हाथ से डायरेक्ट तो भी चलेगा। 5 बार डालना है। 5 बार मतलब उसमें दूध, दही, मध मतलब हनी और घृता मतलब घी और शक्कर और केले का मिश्रण है। ऐसा भावना रखते हुए पंचामृत का अभिषेक हम जो भी पूजा करते हैं, भले सत्यनारायण पूजा करते हैं या मूकाम्बिका का हम आराधना करते हैं और घर में जो भी मूर्ति पूजन करते हैं, तभी पंचामृत अभिषेक बहुत महत्व है। हमारा जीवन में हमें पंच तत्व चाहिए। पृथ्वी अपो तेजस्सु वायु आकाशः, मतलब मिट्टी के बिना हम जी नहीं सकते हैं, हवा के बिना हम जी नहीं सकते हैं, अग्नि आग के बिना हमारा जीवन नशूल्य है, इसी ही आकाश के बिना हमारा जीवन नशूल्य है। ऐसा भावना रखते हुए पंचामृत अभिषेक करना है। पंचामृत को 5 ड्रॉप कलश के ऊपर डालिए। बाद में वरमहालक्ष्मी नमः। कुंकुमचूर्णं समर्पयामि। श्री वरमहालक्ष्मी नमः। सिन्दूरं समर्पयामि। श्री वरमहालक्ष्मी नमः। कज्जलं समर्पयामि। श्री वरमहालक्ष्मी नमः। कृष्ण मालिकां समर्पयामि। श्री वरमहालक्ष्मी नमः। कृष्णमालिकां नमः। पूजयामि नमः। शिरः पूजयामि।
सर्व वरमहालक्ष्मी नमः। सर्व अंगान पूजान समर्पयामि। ये महालक्ष्मी को हमने सभी अंग का पूजा किया। अंग मतलब कैसे हमारा जो भी बॉडी का पार्ट है, सभी पार्ट स्वस्थ रहना जरूरी है, नहीं तो उसको बोलते हैं अंग विकल। अंग विकल हम नहीं रहना चाहिए। हमारा पैर, हमारा हाथ, हमारा आंख, हमारा नाक, हमारा जिह्वा, बाह्य अंग जो हमारा बाहर दिखने वाला अंग हो या हमारा अंदर का अंग भी हो, हमारा लीवर, हमारा किडनी, हमारा हृदय, सब कुछ अगर ठीक ठाक रहना है तो देवी माता का कलश में भी देवी का अंगांग को हम वर्णन करिए। अभी मंत्रों से हमने वर्णन किए हैं। हे देवी, आपका सभी अंग कैसे सुस्थिति में रहता है, कैसे आपका अंग में कैसे ताकत रहता है, वैसे ही हमारा भी अंग में अच्छा तरीके का, उत्तम तरीके का ताकत हमें दीजिए करके देवी माता को स्मरण कीजिए। अभी दोरक ग्रंथि मतलब आपने जो धागा रखा है ना, उस पर, उसके ऊपर थोड़ा थोड़ा सा कुमकुम डालिए। ओम कुमकुम और हल्दी दोनों डालिए। ओम श्री रमाये नमः प्रथम ग्रंथिं पूजयामि। सर्वमंगलाये नमः द्वितीय ग्रंथिं पूजयामि। कमलावादिन्ये नमः तृतीय ग्रंथिं पूजयामि। अन्मत चतुर्थ ग्रंथिं पूजयामि। कृष्णवल्लभाये नमः पंचम ग्रंथिं पूजयामि। क्षीराब्धितनयाय नमः षष्ठ ग्रंथिं पूजयामि। लोकमात्रे नमः सप्तम ग्रंथिं पूजयामि। जगज्जनन्ये नमः अष्टम ग्रंथिं पूजयामि। पद्महस्ताये नमः नवम ग्रंथिं पूजयामि। अर्घव्ये नमः एकादश पत्रं समर्पयामि। अभी पत्र पूजा, पत्र मतलब ओम वरमहालक्ष्मी नमः मरुगभद्रं समर्पयामि। क्षेमकविये नमः दमनभद्रं समर्पयामि। कृपवन्दर्ये नमः तुलसीभद्रं समर्पयामि। मायाये नमः देवन्तिकाभद्रं समर्पयामि। विष्णुप्रियाय नमः विष्णुग्रान्तभद्रं समर्पयामि। लोकमात्रे नमः चम्पकभद्रं समर्पयामि। भार्गव्ये नमः करवीरभद्रं समर्पयामि। मायाये नमः जाजीभद्रं समर्पयामि। महालक्ष्मी नमः समस्त पत्र पूजा समर्पयामि। अभी पत्र का पूजा होने के बाद फूल का पूजा, जो छुट्टा फूल है आपका पहनी में या उसको प्लेट में डालिए भी चलेगा, नहीं तो 8 नाम से देवी का अर्चना करेंगे। उनका वर्णन करना है, कैसे हमें अगर किसी ने हमारा तारीफ किया तो हम कैसे खुश होते हैं, वैसे ही देवी का भी हम वर्णन करना, देवी का तारीफ करना है। हे देवी, हमें जगत जननी है, पूरा हमें विश्व में सब कुछ आपने फ्री में दिए हैं। हवा दिया आपने, पानी दिया आपने, धूप दिया आपने, मट्टी दिया आपने, इसके तो बिना हम जी नहीं सकते हैं। इसके लिए देवी माता आपका हम ऋणी हैं, आपका हम थैंक्स आपको देते हैं करके मन में भावना करते हुए 108 टाइम 108 बार फूल भी चलेगा, अगर फूल नहीं है तो अक्षता भी चलेगा, अक्षता नहीं तो हल्दी कुमकुम भी चलेगा, जो भी आपके पास बचा है उससे आपको अर्चना करना है कलश के ऊपर। अगर बैठे बैठे थके हैं तो आप खड़े हो सकते हैं, उन भाड़ोली खड़े होकर भी डाल सकते हैं, कुछ दिक्कत नहीं है। किसका पैर में प्रॉब्लम है, किसी को मुंगी मुंगी आता करके बोलते हैं, अगर किसी को दिक्कत है तो खड़े भी हो सकते हैं, कुछ दिक्कत नहीं है। 108 बार आप लोगों को अर्चन करना है और 108 बार मैं देवी का अलग अलग मंत्र बोलूंगा, आप सब लोग 108 बार वरा महालक्ष्मी नमः। मैं एक देवी का मैं अष्टोत्तर शतनाम पूजा का एक नाम बोलूंगा, ओम प्रकृत्यै नमः ऐसा बोलूंगा, तो आप वरमहालक्ष्मी नमः करके बोलना है, ठीक है। सब लोग जोर में, बाद में नाश्ता का प्रबंध किया गया है तो इसके लिए कुछ दिक्कत नहीं है, जोर में बोलना है, ठीक है। ओम 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 प्रकृत्यै नमः, ओम विकृत्यै नमः, ओम विद्यायै नमः, ओम सर्वभूत हितप्रदायै नमः, ओम शुद्धायै नमः, ओम विभूत्यै नमः, ओम सुरभ्यै नमः, ओम परमात्मिकायै नमः, ओम वाचे नमः, ओम पद्मालयायै नमः, ओम पद्मायै नमः, ओम शुचये नमः, ओम स्वाहायै नमः, ओम सुधायै नमः, ओम धन्यायै नमः, ओम हिरण्मय्यै नमः, ओम लक्ष्मी नमः, ओम नित्यपुष्टायै नमः, ओम दिवावर्यै नमः, ओम आदित्यै नमः, ओम सिद्ध्यै नमः, ओम दीप्तायै नमः, ओम रुद्रायै नमः, ओम मुद्धारिण्यै नमः, ओम कमलायै नमः, ओम
कांतायै नमः ओम कामाक्षी नमः ओम कमलसंभवायै नमः ओम अनुग्रहप्रदायै नमः ओम बुद्धये नमः ओम अनघायै नमः ओम हरिवल्लभायै नमः ओम अशोकायै नमः ओम मुक्तायै नमः ओम दीप्तायै नमः ओम लोकशोकविनाशिन्यै नमः ओम धर्मनिलयायै नमः ओम करुणायै ओम लोकमात्रे नमः ओम पद्मप्रियायै नमः ओम पद्माक्षी नमः ओम पद्मसुन्दर्यै नमः ओम पद्मोद्भवायै नमः ओम पद्ममुख्यै नमः ओम पद्मनाभप्रियायै नमः ओम रमायै नमः ओम पद्मामालाधरायै नमः ओम देव्यै नमः ओम पद्मिन्यै नमः ओम पद्मगन्धिन्यै नमः ओम पुण्यगन्धायै नमः ओम सुप्रसन्नायै नमः ओम प्रसादाभिमुख्यै नमः ओम प्रभायै नमः ओम चन्द्रवदनायै नमः ओम चन्द्रायै नमः ओम चन्द्रसहोदर्यै नमः ओम चतुर्भुजायै नमः ओम चन्द्ररूपायै नमः ओम इंदिरायै नमः ओम इंदुशीतलायै नमः ओम आह्लादजनन्यै नमः ओम पुष्टे नमः ओम शिवायै नमः ओम शिवकर्यै नमः ओम सत्यै नमः ओम विमलायै नमः ओम विश्वजनन्यै नमः ओम तुष्टये नमः ओम दारिद्र्यनाशिन्यै नमः ओम प्रीतिपुष्करण्यै नमः ओम शान्तायै नमः ओम शुक्रवाल्याम्बरायै नमः ओम श्रियै नमः ओम भास्कर्यै नमः ओम बिल्वनिलयायै नमः ओम वरारोहायै नमः ओम यशस्विन्यै नमः ओम वसुन्धरायै नमः ओम उदाराङ्गायै नमः ओम हरिण्ये नमः ओम हेमवाणिन्ये नमः ओम धनधान्यकर्ये नमः ओम सिद्धये नमः ओम श्रीणसौम्यायै नमः ओम शुभप्रदायै नमः ओम प्रभवेश्वरानन्दायै नमः ओम वरलक्ष्मी नमः ओम वसप्रदायै नमः ओम शुभायै नमः ओम हिरण्यप्राकारायै नमः ओम समुद्रतनयायै नमः ओम जयायै नमः ओम मंगलायै नमः ओम विष्णुनक्षत्रस्थितायै नमः ओम विष्णुवत्यै नमः ओम प्रसन्नाख्यै नमः ओम नारायणसमाश्रितायै नमः ओम दारिद्र्यध्वंसिन्यै नमः ओम देव्यै नमः ओम सर्वोपद्रवनिवारिण्यै नमः ओम श्री नवदुर्गायै नमः ओम श्री महाकायै नमः ओम ब्रह्म विष्णु शिवात्मिकायै नमः ओम त्रिकालज्ञानसम्पन्नायै नमः ओम श्री भुवनेश्वर्यै नमः ओम श्री वरमहालक्ष्मी नमः अष्टोत्तरशतनाम पूजा समर्पयामि। देवी माता का 108 नाम से अभी हमने भगवती को अर्चन किए हैं। ये देवी माता आप अष्टोत्तर शतनाम से प्रसन्न होके हमारा जीवन में हमें उत्तरोत्तर अभिवृद्धि सुख समृद्धि हमें दीजिए करके देवी माता को प्रार्थना कीजिए। अभी आपका सामने जो अगरबत्ती है अगरबत्ती को ओपन कीजिए। अगरबत्ती को जला के कलश को 3 बार कलश को दिखाइए। 3 मिला साड़ी संभाल लीजिए। महंगा साड़ी है, बाद में उसमें होल गिर जाएगा। हाँ इसमें केला में रखिए। बाद में एक नैवेद्य का एक बॉक्स है, दिखे नैवेद्य तो कोई खाइए मत, कोई खाना नहीं है अभी, उसको खाली रखना है, नैवेद्य करना है, बाद में खाना है घर पे जाके, अभी नहीं। बाद में लेफ्ट हैंड में गंगा जल का बॉक्स गंगा जल का बॉटल पकड़िए। बाद में राइट हैंड में तुलसी नहीं तो फूल जो भी है आपका बचा हुआ है थोड़ा लीजिए, तुलसी और फूल लीजिए। बाद में जो नैवेद्य है नारियल जो फूटा हुआ है दर्दिना तारा इला बొక్క नैवेद्य गुड़ान नैवेद्य एक मूंज सत्ती इंच तो जाले 3 बार उसको 3 बार घुमा दीजिए। कलश को नहीं घुमाना है, नैवेद्य को घुमाना है। नैवेद्य जो आपने नैवेद्य रखा है ना, नैवेद्य मतलब
फूटा हुआ नारियल जो ब्रेक किया है ना, नारियल नारियल और केला, इसको ऐसा 3 बार गुड़, हनी, घी, शक्कर, नारियल, काजू, किशमिश, लवंग, इलायची, ऐसा मेन 8 विधों से बनाया हुआ, इसको बोलते हैं हमारा जो साउथ में बोलते हैं मट्टी भक्ष करके, या संस्कृत में बोलते हैं हयग्रीव करके। ये जो देवी का अत्यंत प्रिय भक्ष है। हम जो भी देवी को घर में नैवेद्य करते हैं ना, अभी सत्यनारायण पूजा में सपात भक्ष करते हैं, रवा का जो प्रसाद बोलते हैं, सपात बोलते हैं, रवा का प्रसाद बोलते हैं। गणपति को पंचविद्या बोलते हैं, पोहा का प्रसाद बनाते हैं। जैसे देवी माता को गुड़ान्ना, चावल पका के गुड़ डाल के, गुड़ डालना नहीं तो चना का दाल पका के, इसको बोलते हैं नैवेद्य। तो नैवेद्य को ऐसा 3 बार घुमा दीजिए और एक बार ऐसा उसको प्रोक्षण कीजिए, ऐसा नैवेद्य को ऐसा प्रोक्षण। क्योंकि हम जो भी नैवेद्य करते हैं भगवान को, हम फूल चढ़ावे या नैवेद्य चढ़ावे, शुद्ध होना जरूरी है। कितना शुद्ध है उतना उनको देवी को पसंद है। कुलकर्णी साहब, बाद में नैवेद्य के ऊपर थोड़ा सा तुलसी फूल डालिए, नारियल के ऊपर भी, केले के ऊपर भी, और हयग्रीव का ऊपर, मतलब मट्टी के ऊपर। बाद में और एक थोड़ा सा फूल तुलसी लीजिए और एक बार पानी डालिए गंगा जल। बाद में वो दोनों नैवेद्य को ऐसा दिखा के कलश के ऊपर डालिए। नैवेद्य को ऐसा दिखाना है 3 बार। कैसे हम बच्चे को मुंह में, जो बच्चे को हम मुंह में देते ना, जो भी छोटा बच्चा रहेगा तो मुंह में हम का, हमारा बचपन में हम माँ देती थी ना हमें, ऐसा जो भी आप हस्बैंड को भी कभी कभी आप घर जो ज्यादा झगड़ा बिगड़ा हो गया तो देते ना मुंह में ऐसा नैवेद्य, आपका ये झगड़ा मत कीजिए। ऐसा देवी को भी हम नैवेद्य दिखा रहे हैं। बच्चे को कैसे हम नैवेद्य देते हैं ना, बच्चे का आहार जो हम फूड देते हैं, हमारा मन्नी बोलते हैं या चावल बोलते हैं, जो भी हम बच्चे को खिलाते हैं, वैसे ही देवी को हम खिला रहे हैं करके भावना रखते हुए 3 उंगली को, एक बड़ा और एक 2 3 उंगली को नैवेद्य को दिखा के कलश में ऐसा आपको दर्शन करना है। कलश को दिखाना है 3 बार। नैवेद्यम निवेदयामि। और बाद में जो अगर तेल नहीं है आपका दिया में तो तेल डाल दीजिए। हम पैर से छूना नहीं है, पैर लगेगा तो उसको नमस्कार करना है। तुलसी को भी पैर में टच नहीं करना है। पान को, तुलसी को हवन में नहीं डालना है, ऐसा बहुत नियम है। पान को लक्ष्मी का आवास करके भी कहा गया है, इसके लिए पान को एक बार टच कीजिए। महालक्ष्मी नमः और महालक्ष्मी नमः। क्रमुकताम्बूलं समर्पयामि, सुवर्णविज्ञानं समर्पयामि, समस्त राजोपचार भारती रमण मुख्य प्राणाय नमः। अभी जो कलश के ऊपर जो एक फूल है ना, फूल निकाल के आपका नैवेद्य में, एक फूल नारियल के ऊपर, एक फूल का नैवेद्य के ऊपर डालिए। బత్తి ఉండదు महाधने धनम मे जुजराम देवी सर्वकामा च देहि मे पुत्रपौत्रधनं धान्यं मत्सशिवादिकवेरतं प्रजानां भवती माता आयुष्मन्तं करोतु। चंद्राभां लक्ष्मीमीशानां सूर्याभां श्रीमैश्वरीं चंद्रसूर्याग्निवर्णाभां श्री महालक्ष्मीमुपास्महे। धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वधुः धनमिन्द्रो बृहस्पतिवर्णं धनमश्नुते वैनदेयसोमं यदोमिनो मध्यं ददातु सोमिनाः वर्षं मनोनुकूले त्वत्पादपद्मं महिदन्नि दत्त्वा महादेवी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्।
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलधरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिपतीतमध्यं साक्षी गम्भीरावर्तनाभिद्धनवर्णविदा शुभ्रभद्रोदरीया लक्ष्मीर्दिन्द्रे गजेन्द्रैर्मणिगणपिता हेमकुम्भैः नित्यं तावत्महर्ष मनो शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी राजनम समर्पयामि। अभी देवी माता का वरमहालक्ष्मी का आरती होगा। आप जिधर खड़े हैं उधर ही माता जी को आपके कलश में भी नीचे आपका जो कलश आपने जो प्रतिष्ठापित किए हैं वहीं पे भी महालक्ष्मी है करके आपका भावना रहना चाहिए। और यहाँ पे भी और अंदर मुकाम्बिका महालक्ष्मी विराजमान है। सबको मन में आप तीनों देवियों को अनुसंधान करते हुए आरती आपको करना है। ठीक है, आराम से। सभी लोग भगवती मूकाम्बिका महालक्ष्मी वरमहालक्ष्मी से प्रार्थना कीजिए। आज का शुभ अवसर पर देवी का सन्निधान में वरमहालक्ष्मी का पुण्यप्रद अवसर पर हमने अर्पित किया हुआ महालक्ष्मी का पूजा से महादेवी प्रसन्न होना चाहिए। और अभी आज का शुभ अवसर पर हमारे उडुपी के सुगुणेंद्र तीर्थ स्वामी जी का अभी 5 मिनट में आगमन होगा, तो सभी महिलाएं उनका दर्शन का भी लाभ लीजिए। और मुख्यतः महालक्ष्मी हमें उत्तरोत्तर अभिवृद्धि देने वाली शक्ति है करके भी शास्त्रों में माना गया है। उस तरीके का महालक्ष्मी हमारा जीवमान में हमें उत्तरोत्तर अभिवृद्धि और हमारा दाम्पत्य जीवन में सुख और हमारे बच्चों को अच्छा विद्या संपन्नता ज्ञान संपन्नता हमें अनुग्रहित कीजिए करके सभी लोग मूकाम्बिका महालक्ष्मी वरमहालक्ष्मी से सब लोग प्रार्थना कीजिए।
ओम जयद्बम देवी चामुंडे जय भूतापहरणी जय सर्वगति देवी कालारात नमोदरे सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति नमन्विते बहभ्यद्राहिनो देवी दुर्गे देवी नमोदरे। सब लोग अपने अपने कलश को डाल के कड़े कड़े 3 राउंड आके नमस्कार कीजिए।
ओम योऽत्र आणिविवसा वाचा देवैजुत्रान्दाहोर्देन मित्रावरुणाद्यते प्रायाणे सर्वा आरोहमस्मिने वास्तापमरे एगाणसमुद्रशग्रहाय ओम या परिणेर्या मन्त्रब्रह्मासः ओम या फलिनेर्या फला पुष्पाया च पुष्पिणीः सरस्वती प्रचोदयास्तानो मन्त्रब्रह्मासः ಎಡ್ಡೆ ವಿದ್ಯಾ ಬುದ್ಧಿ ಜ್ಞಾನ ಸಂಪತ್ತು ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾವುದು ಪಂಡ ನಮಗೆ ಭಗವಂತನ ಅನುಗ್ರಹ ಅಂಚನೆ ಗುರುಕುಲ ಅನುಗ್ರಹ ಅತಿ ಪ್ರಾಮುಖ್ಯ. ನಮ್ಮ ಓವೇ ಪೂಜೆ ಮಲ್ಪನಾಗ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣ ಅಂತ ಬಿಡ್ಪ ಇನ್ನು ಪೂಜೆ ಆತು ನಮ್ಮ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣ ಬಿಡ್ಪ ನಮಗೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಕೃಷ್ಣನ ಪೂಜೆ ಮಲ್ಪನ ಚಿತ್ರಣ ಎತ್ತುಗಳೇ ನಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ಉಳ್ಳೇರು ಅವ ನಮ್ಮ ಇಂಥ ಸೌಭಾಗ್ಯ ಅಂಚನೆ ಮಾಂತರ್ಲ ಗುರುಗಳ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಲ್ಪಗ ನಮಗೆ ಮಾಂತ್ರಗಳ ಆರು ಆಶೀರ್ವದಿಸಾತ್ ನಮಗೆ ಸರ್ವಗಳ ಆರು ಮಂಗಲದಿನ ಅನುಗ್ರಹಿಸಾವಡು ಬನ್ನದು ಗುರುಕುಲನ ಸಾನ್ನಿಧ್ಯರು ಮೂಕಾಂಬಿಕಾ ದೇವಿನ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯರು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮನ ಸಾನ್ನಿಧ್ಯರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಲ್ಪ ಪುತ್ತಿಗೆ ಮಠದ ಎತ್ತಿವರ ಶ್ರೀ ಸುಗ್ನೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ನಮ್ಮನ ಕ್ಷೇತ್ರಗೂ ದುಮ್ಮಲ ಒಂಜಿ ಮೂಜಿ ಸರ್ತಿ ಬರ್ತದೆ ವಿಶೇಷವಾದ 2 ಸರ್ತಿ ಆ ದೇವರಿನ ಕಣತದ ಮುಲ್ಪ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತದೆ ಭಿಕ್ಷೆ ಮಾಡ್ತದೆ ಮಸ್ತ್ ಪೋತು ಫುಲ್ಲು ನಂಗೆ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ಮಲ್ತದೆ ಸ್ವಾಮಿ ಪೋತೇರು ಅಂಜನಾಗ ಇತ್ತ ನೂತನವೈನ ನಮ್ಮ ಸುರು ಮಂತ್ರಿನ ಬಕ್ಕ ದೇವಸ್ಥಾನ ಸುರು ಮಂತ್ರಿನ ಬಕ್ಕ ಇತ್ತ ನಮ್ಮನ ಪೂರ ಆತಜಿ ಅಂಡ ಅರ್ಧ ಮುಕ್ಕಾಲೆಟ ಉಂಡು ಸ್ವಾಮಿಲಿನಿ ಬಹು ಇಂಥ ಭಾರಿ ಪುಣ್ಯ ದಿನ ಪಂಡ ಸೋನದ ವಿಶೇಷವಾದ ಶ್ರಾವಣ ಶುಕ್ರವಾರದ 4 ಶುಕ್ರವಾರ ನಂಗೆ ಭಾರಿ ವಿಶೇಷವಾದ ಇಟ್ಟು ಇನ್ನಿತ ಈ ಶುಕ್ರವಾರ ಪೂರ ಸುಮಂಗಲದ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಮುಲಿನಿ ವರಲ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಪೂಜೆದ ವ್ರತಾಚರಣೆ ಮತ್ತೊಂದು ಐತ ಪೂಜೆದ ಆ ಅಖೇರಿದ ಆರ್ತದ ಟೈಮಡು ಆ ಎಡ್ಡೆ ಟೈಮಡು ಸ್ವಾಮಿನ ಆಗಮನ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರವಾಯಿನ ಬಂದಾಗ ನಂಗೆ ಆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮನೇ ಉಡುಪಿಡಿದು ಇಡೀಗೆ ಬತ್ತೇರಿ ಬಂದರೆ ನಂಗೆ ಮಾತ್ರ ಈಗ ಸಂತೋಷದ ವಿಷಯ ಸಂತೋಷ ಪಡ್ತೆ ಅಪ್ಪ ಮುಖಾಂಬಿಕನ ಸಾನ್ನಿಧ್ಯೋಡು ಏಪಲ ಸ್ವಾಮಿಲ ನಂಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಅನುಗ್ರಹ ಉಂಡೆ ಏನಿಲ್ಲ ದಯಪಂಡ ಒಲ್ಪ ಗುರುಕುಲ್ನ ಅನುಗ್ರಹ ಉಂಡು ಅಲ್ಪ ಮಾತ್ರ ದೇವರ ಅನುಗ್ರಹ ತಿಕ್ಕೊಂಡ್ವಾಯಿ ಗುರುಕುಲ್ನ ಒಲ್ಪ ಅನುಗ್ರಹ ಇಜ್ಜಿ ಅಲ್ಪ ದೇವರ ಅನುಗ್ರಹ ತೆಗೆದ ಪಾಟಿ ನಂಗೆ ಬಂಗಾಂಡು ಅಂಚಿನಾಗ ದೇವರನ ಅನುಗ್ರಹ ಉಂಡ ಗುರುಕುಲ ಅನುಗ್ರಹ ವಾಡು ಇನಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಅವನ ಸ್ವರೂಪಡು ಬೈದಂಜಿನ ಸ್ವಾಮಿಗಳು ಆ ನಮ್ಮನ ಕೆಲಸ ಐನಾತು ಬೇಗದು ಬೇಗ ಮುಲ್ಪ ಪೂರ್ಣ ಆದ ಅಪ್ಪ ಮುಖಾಂಬಿಕೆ ಬಾಲಾಯ ಹಿಡಿದು ಮೂಲಾಯ ಉಪ್ಪದು ಕುಲ್ಲದು ವಿಜೃಂಭಣೆ ಬ್ರಹ್ಮಕಲಶ ಜಟ್ಟು ಮದ್ದು ನಂಗೆ ಮಾತ್ರ ಅವನ ತೂಪಿನ ಅವನಿಗೆ ಆ ಒಂಜಿ ಪೊರ್ಲು ನಂಗೆ ಐತ ಒಟ್ಟಿಗೆ ಅದಾಗ ಎಂಜಿನಾಂಡಲ ಮದ್ದು ಸ್ವಾಮಿಲನ್ನ ಇಡೀಗ ತರ್ಪುಳ್ಳಕ ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೇಕ ಸ್ವಾಮಿನೆಲ್ಲ ಬರದೆ ಸಾಧ್ಯ ಉಂಡು ಆ ಲೆಕ್ಕಡು ಅವ್ರನ್ನ ಹಸಿರು ನಮ್ಮ ಪಾಡ್ಕ ನಂಗೆ ಮಾತ್ರ ಈಗ ಅಪ್ಪ ಆ ಮುಖಾಮಿಕೆ ಅಂಚನೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮೆ ಅಂಚನೆ ಸ್ವಾಮಿನ ನಂಗೆ ಹಮೇಶ ನಂಗೆ ಅನುಗ್ರಹ ಒಪ್ಪಡ ದೇವರನ್ನ ಅನುಗ್ರಹ ಒಪ್ಪಡ ತೊಟ್ಟು ನಂಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಗುರು ಅನುಗ್ರಹ ಪಡ ಪಣ್ಣೊಂದು ಎಲ್ಲರಡ್ಡಿ ಪಾತ್ರನು ಅಪ್ಪನ ಪಾದ ಪಾಡ ಮಂತೆಲ್ಲ ಕುಲ್ಲೆ ಅಡೆಗೆ ಆಪಾದಮೌಲಿಪರ್ಯಂತಂ ಕರುಣಾಮಾಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತದ ಈ ಪರ್ವ ಸಮಯಡ್ ಮೂಕಾಂಬಿಕೆನ ಈ ಸನ್ನಿಧಾನದ ಮಾತಾ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಭಾರಿ ಒಂದು ವಿಶೇಷ ಮತ್ತು ಭಾರಿ ಒಂದು ಸಂತೋಷದ ವಿಷಯ. ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತ ಅವು ಭಾರಿ ಮಲ್ಲ ವ್ರತ. ಆ ವ್ರತ ನಮ್ಮ ತಂಡ ನಂಗೆ ಮಾತರಿಗಳ ಲಕ್ಷ್ಮೀನರ ಅನುಗ್ರಹ ಕೊಂಡು ನಾರಾಯಣನರ ಅನುಗ್ರಹ ಐಕೆ ವರ ಅಂತ ಪದಾರ್ಥ ಐತೆ. ವರ ಪಂಡ ಶ್ರೇಷ್ಠ.
ಶ್ರೇಷ್ಠ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತ ಅಂತ. ಇದಕ್ಕೆ ಎರಡು ಅರ್ಥ ಉಂಟು. ವರ ಪಂಡ ನಾರಾಯಣೆಂದ ಅರ್ಥ. ಲಕ್ಷ್ಮಿನ ವಧು ವರ ಪಂಡ ನಾರಾಯಣದ ಪಕ್ಕ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿದ ಇರುವರ್ನ ವ್ರತದ ಉಂಟು. ನಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪೂಜೆ ಮತ್ತುದಾಗ ನಾರಾಯಣನ ಬದುಕಿದವರೆಗಿತ್ತು. ನಾರಾಯಣನ ಜೊತೆಗೆ ದಂಪತಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಪಡೆದು ಶಾಸ್ತ್ರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರ ವರ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತ ಪಂಡ ವಿಷ್ಣುಲ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿದ ಇರುವರು ಒಟ್ಟುಗಿಪ್ಪಿನ ಒಂಜಿ ವ್ರತ. ಆ ಒಂಜಿ ವ್ರತನ ನಮ್ಮ ಶ್ರದ್ಧೆಡ್ ಮತ್ತಂಡ ಇರುವರ ಅನುಗ್ರಹದ. ಕೆಲವರು ಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ಮಾತ್ರ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ನಾರಾಯಣಗೆ ಮತ್ತು ಪೂಜೆ. ಆ ಕೆಳಗೆ ಲಕ್ಷ್ಮಿನ ಅನುಗ್ರಹದ ಪೂಜೆ. ನಾರಾಯಣನ ಜೊತೆಗೆ ದೀತ ಮತ್ತನ್ನ ಮಾತ್ರ ಆ ಕೆಳಗೆ ಅನುಗ್ರಹ. ಕೆಲವರು ಬುಡದಿರು ಮಾತ್ರ ಎರಡೆರಡು ದಿವ ಉಂಟು. ಕಣ್ಣನಂತ ಉಂಡ ಅಪ್ಪಿ ಅಪ್ಪನಾಗ ಆ ಕೆಳಗೆ ಬುಡದಿನೆಲ್ಲ ಅನುಗ್ರಹ ಅಪ್ಪಿ. ಪಂಡ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪತಿವ್ರತೆ ತನ್ನ ಗಂಡನ ಏರು ಸೇವೆ ಮತ್ತು ಪೂಜ್ಯರ ಅಟ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ತತರ ಲಕ್ಷ್ಮೀಗ ಕಣ್ಣು ಜಾಸ್ತಿ ಪೂಜಾರ. ವಿಷ್ಣುನ ಸಹಿತಾಧ್ಯಾತ ಸಾಹಿ ತುಷ್ಟಿಂ ಪರಾಂಗತ. ವಿಷ್ಣುವಿನ ಜೊತೆಗೆ ಪೂಜೆ ಮತ್ತನ್ನ ಮಾತ್ರ ಆಲೆಗೆ ಸಂತೋಷ. ಕೇವಲ ತನ್ನನ್ನು ಮಾತ್ರ ಪೂಜೆ ಮತ್ತಂಡ ಪತಿವ್ರತೆಗೆ ಸಂತೋಷ ಆಪುಜಿ. ಹೇಳಿದಾರ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪೂಜೆ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಮುಟ್ಟದ ಒಂದು ನಾರಾಯಣನ ದಿವ. ನಾರಾಯಣನ ಲಕ್ಷ್ಮೀನ ಅಂಜನೆ ನಾರಾಯಣನ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾಗಲ್ಲ ಲಕ್ಷ್ಮೀನ ಕೂಡ ಉಂಡ ನಾರಾಯಣಗೆ ಇಷ್ಟ. ನಾರಾಯಣನ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾಗಲ್ಲ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣಂದೇ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕೇವಲ ನಾರಾಯಣನ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಧ್ವಾಚಾರ್ಯರು ಒಂಜಿ ಬಾರಿ ಒಂಜಿ ಪುರ್ಲುದ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡ್ತದೆ. ನಮ್ಮ ದೇವರೇನು ಎಂಚ ಸ್ತೋತ್ರ ಮಲ್ಪೋಡು ಪಂಟನಕ್ಕೆ 6 ದ್ವಾದಶ ಸ್ತೋತ್ರ 7ನೇ ಅಧ್ಯಾಯದ ಪಂಟೆ. ವಿಶ್ವಸ್ಥಿತಿ ಪ್ರಲಯ ಸರ್ಗ ಮಹಾವಿಭೂತಿ ವೃತ್ತಿ ಪ್ರಕಾಶ ನಿಯಮ ವೃತ್ತಿಬಂಧ ಮೋಕ್ಷಾಃ ಯಸ್ಯಾಹ ಅಪಾಂಗಲವ ಮಾತ್ರತ ಊರ್ಜಿತಾಸ ಶ್ರೀಹಿ ಯತ್ಕಟಾಕ್ಷ ಬಲವತಿ ಅಜಿತಂ ನಮಾಮಿ. ಎಂಚ ಸ್ತೋತ್ರ ಮಲ್ಪಡ್ಕೊಂಡ ಈ ಜಗತ್ತದ ಸೃಷ್ಟಿ ಸ್ಥಿತಿ ಲಯ ನಿಯಮನ ಐಶ್ವರ್ಯ ಮಾತ ಅಗ್ನಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ಪೂರ ಬೇಲೆಲ್ಲ ಆಲೆ ಮಲ್ತ ಅಂಡ ಆಲೆಗ ಆಧಾರ ನಾರಾಯಣ. ಇಂಚ ಸ್ತೋತ್ರ ಮಲ್ಪಡಿ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನ ನಡೆಪಡಿನಿ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿ. ಆ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿ ಏರ್ನ ಕೃಪಾ ಕಟಾಕ್ಷಡ ಉಲ್ಲಲ ಅಂಚಿ ನಾರಾಯಣಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಪಂಡ ಇರುವರೆಗಲ ಪೊಗರ್ನ ಕಾಂಡು ಇರುವರೆನ್ನ ನಮ್ಮ ಪೂಜೆ ಮತ್ತಿನ ಕಾಂಡು. ಹೇಳಿದಾರ ನಾರಾಯಣ ಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ಪವರ್ ಆಫ್ ಅಟನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಪೂರ ಏತು ಉಂಟು ಎಂಚ ಇಲ್ಲಡೆ ಕಂಡನೆ ಬೆಂದು ಬದ್ದದ ದುಡ್ಡು ಪೂರ ಬುಡದಿನ ಕೈಟ್ಕೊಟ್ಟ ಇಂಚಿನ ಒಡ್ಡನ ಮಲ್ಪುರ. ಈ ಮಾತ ಸುದರ್ಪುಲ ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಲ್ಪುಲ ಪಂಡ ಅಂಚನೆ ನಾರಾಯಣೆ ಲಕ್ಷ್ಮೀಡ ಪೂರ ಕೊರತೆ ಐಶ್ವರ್ಯ. ಈ ಮಾತ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಮಲ್ಪುಲ ಹೇಳಿದಾರ ಆ ಒಂಜಿ ಲಕ್ಷ್ಮೀನ ಪೂಜೆ ಮಲ್ತಂಡ ನಮ್ಮ ಪೂರ ಅಭೀಷ್ಟ ಮನಸ್ಸದ ಸಂಕಲ್ಪ ಅವು ಆಪುಂಡು. ಅಂಡ ಲಕ್ಷ್ಮೀನ ಮಾತ್ರ ನಾರಾಯಣನ ಹುಡ್ದು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾರಾಯಣನ ಸೇರಿಸಾದ ಲಕ್ಷ್ಮೀನ ಪೂಜೆ ಮಲ್ಪೋಡು. ಅಂಚಿ ಒಂಜಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪೂಜೆ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತಂತ ದಿನ ಭಾರಿ ವಿಶೇಷ. ಪರ್ವ ದಿವಸ ಪಂಡ್ಪೇರು. ಪರ್ವ ದಿವಸ ಪಂಡದಾದ ಅರ್ಥ ಪಂಡ ಪರ್ವತದಾತ ಪುಣ್ಯ ಬರ್ಪಿನ ದಿನ ಅಂತ ಅರ್ಥ. ಪರ್ವತ ಶಬ್ದನೇ ಪರ್ವ. ಓವು ದಿನಟ್ಟು ನಮ್ಮ ಪೂಜೆ ಮಲ್ತಂಡ ಪರ್ವತದಾದ ಫಲ ಬರ್ಕೊಂಡ ಈಗ ಪರ್ವ ದಿವಸ ಆ ತಾ ಕಟ್ಟಾದ ಕೊಟ್ಟು ಪರ್ವತ ಇತ್ತಿನ ಪರ್ವ ಅಂತ ಆಗ್ತದೆ. ಅಂಚಿ ದಿನಟ್ಟು ನಮ್ಮ ನಿತ್ಯ ಪೂಜೆ ಮಲ್ಪನಗದಾದ ಫಲ ಬರ್ಕೊಂಡ ಆಯ್ತ ಡಬಲ್ ಫಲ ಪರ್ವ ದಿವಸ ಮಲ್ತಂಡ ಬರ್ತದೆ. ಕೆಲವು ಸಮಯನ ಪರ್ವ ಸಮಯ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಎಂಚ ಅಂಗಡಿಯಲ್ಲೆಲ್ಲ ಈ ರಿಯಾಯಿತಿದ ಸಮಯ ಅಂತ ಬರ್ತದೆ. 50% ಆಫ್, 10% ಆಫ್, 100% ಆಫ್ ಅಂತ. ಅಪನಗ ನಿಖಲದಲ್ಲ ಬಂಗಾರದ ಅಂಗಡಿ ಇರ್ಬೋದು,
ಆ ರಿಯಾಯಿತಿ ಇಪ್ಪಿನಾಗ ದೆತೊಂಡ ಅರ್ಧ ಬೆಲೆ ಇಟ್ಟು ತಿಕ್ಕೊಂಡು ಇಜ್ಜಡ ಡಬಲ್ ಬೆಲೆ ಕೊಡು ಪರ್ವ ಸಮಯವು ಅಂಚನೆ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತ ಪಟ್ಟಿನ ಭಾರಿ ಒಂಜಿ ವಿಶೇಷ ಪರ್ವ ಸಮಯ. ಈ ದಿನದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪೂಜೆ ಮತ್ತಂದ ಏಪಲ್ಲ ಪೂಜೆ ಮತ್ತಂದ ದಾದ ಫಲ ಉಂಡ ಆಯ್ತ ಡಬಲ್ ಫಲ ಬರ್ಬೋದು. ನಮ್ಮ ಮನಸ್ಸದ ಸಂಕಲ್ಪ ಪೂರ ಅವು ಪೂರ್ಣ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಅಂಚಿ ಒಂಜಿ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತ ಮಾತ ಪೊಂಜೋರು ಸೇರಿದು ಮತ್ತೊಂದು ಇಲ್ಲ. ಯಾನ್ ಪಂಪನಿ ಆಂಜೋರ್ಲ ಇಪ್ಪೋದು ಲಕ್ಷ್ಮೀನ ಪೊಂಜೋರು ಪೂಜೆ ಮಲ್ಪನಿ ನಾರಾಯಣನ ಆಂಜೋರು ಪೂಜೆ ಮಲ್ಪನಿ ಅಂತ చెప్పాರ. ಮಾತ ಖಂಡನೆನ ದೆತೊಂದು ಬರ್ತದೆ ಖಂಡನ ಇತ್ತದು ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣರ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಬೋದು. ಅಪನಾಗ ಆ ಪೂಜೆ ಖಂಡನಗಳ ಫಲ ತಿಕ್ಕೊಂಡು ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣನ ಪೂಜೆನ ಖಂಡನೆ ಬಿಡದಿ ಸೇರಿದು ಮಲ್ಬೋದು. ಹೊರ್ತಿ ಮಲ್ತಂದ ಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ರಾತ್ರ ಅಲ್ಪ ಪೂಜೆ ಆಗಬೇಕ ದಂಪತಿಗಳೇ ಪೂಜೆ ಮಲ್ಬೋದು. ಆ ರೀತಿ ಬರ್ಪಿ ಸಲ ಬಂದಾಗ ಖಂಡನೆಯನ್ನು ಮಾತ್ರ ದೆತೊಂದು ಬರ್ತದೆ ಈರ್ಲ ಇಪ್ಪೊಳಿಗೆ ಒಟ್ಟು ಸೇರಿದು ನಮ್ಮ ಪೂಜೆ ಮಲ್ಪೊಡು ಪಡೆದು ಮಲ್ತಂಡ ಐದು ಫಲ ಜಾಸ್ತಿ ತಿಕ್ಕರ ಸಾಧ್ಯ ಉಂಟು. ಆ ರೀತಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪೂಜೆನ ಮಾತೆಲ್ಲ ಶ್ರದ್ಧೆಡು ಮತ್ತಂಡ ಜೀವನದ ಅಕಡೆ ಮಾತ ಎಡ್ಡೆಯವರೆಗೆ ಸಾಧ್ಯ ಉಂಟು. ದೇವರನ್ನ ಪೂಜೆ ದೇವರನ್ನ ಅನುಗ್ರಹ ಹೆಚ್ಚಡ ನಂಗೆ ದಾಲ ಎಡ್ಡೆಯವರ ಸಾಧ್ಯ ಇತ್ತು. ಏತು ನಮ್ಮ ಪಿಂದಂಡಲ ಏತು ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಲ್ತಂಡಲ ದೈವಾನುಗ್ರಹ ಪಂಪನೆ ಬೋಡಿ ದೈವಾನುಗ್ರಹ ಇತ್ತಂಡ ಒಂತೆ ಬೆಂದಂಡಲ ಯಾವ ಜಾಸ್ತಿ ಫಲ ತಿಕ್ಕೊಂಡು ದೈವಾನುಗ್ರಹ ಇಜ್ಜಡ ಏತ ಬೆಂದಂಡಲ ಪೂರ ವ್ಯರ್ಥ ಆದ್ಬೇಕು. ಹೇಳಿದಾರ ನಮ್ಮ ಏತೇತೆ ದೇವರನ್ನ ಪೂಜೆ ಮಲ್ಪೋಣ ಏತೇತೆ ದೇವರನ್ನ ಸೇವೆ ಮಲ್ಪೋಣ ನಂಗೆ ಜೀವನದ ಆಘಾತ ಎಡ್ಡೆಯವರೆಗೆ ಸಾಧ್ಯ ಉಂಟು. ನಿಗಲು ಮಾತಲ್ಲ ಪ್ರತಿ ವರ್ಷದ ಮುಕ್ಕಾಂಬಿಕನ ಸನ್ನಿಧಾನದ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತದ ಪರ್ವ ಸಮಯ ಬರ್ತದೆ ಪೂಜೆ ಮತ್ತೊಂದಿಲ್ಲದ ಹೇಳಿದಾರೆ ಮಾತ ಎಡ್ಡೆ ಅವನೊಂದು ಎಡ್ಡೆ ಅವರು ಕಂಡನನ್ನ ದೆತೊಂದು ಬರ್ತಿನಕ್ಕನೆ ಜೋಕುಲಿಂದ ದೆತೊಂದು ಬಂತು. ಇನ್ನು ದಾದಾತನ ಬಂಡ ಧರ್ಮ ದೇವರು ಪೂರ ಮಲ್ಲಾಕಲಿಗೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಜೋಕರು ಪೂರ ದೂರ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಜೋಕಲಿಗೆ ಐತ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರವೇಶ ಕೊಡ್ತಿದ್ದೆ ಅಂಚಾಂಡ ನಾವು 25 ವರ್ಷ ಹೋದಾಗ ಏರ್ಲ ಈ ಒಂದು ಇವನ್ನೇನು ಮುಂದುವರಿಪದ ಸಾಧ್ಯ. ಯಾಕೆ ನನ್ನ ಮಾತ ಅಮ್ಮನ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ಕಂಪನಿ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ದೇವಸ್ಥಾನ ಹೋದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಧಾರ್ಮಿಕ ಬೇರೆ ಮಲ್ತಂದಲ್ಲ ಜೋಕಲೇನು ದೆತೊಂದು ಮಾಡೋದು ಜೋಕಲೇನು ಮುಟ್ಟ ಕುಲ್ಪಾದಿದೆ ಮಲ್ಪೋಡು ಬಂಡ ತುಂಬ ಅಕಲು ಮುಂದುವರಿಪೋಡು. ನಮ್ಮ ಕಾಲಡಿ ಉಂಟು ತುಗೊಂಡಿಗೆ ಬಣ್ಣದ ಅವರಾಗ ಅಕುಲವನ್ನು ಮುಂದುವರಿಕೊಂಡು ಎಂಚ ನಮ್ಮ ಅಮ್ಮನ ಕಲು ಅಜ್ಜಿನ ಕಲು ಅದ್ರ ಪೂರ ಮಲ್ತೊಂದು ಬರ್ತಾರೆ ಅವನು ನಮ್ಮ ಮಲ್ತೊಂದು ಬರ್ತಾನ ಅಂಚನೆ ನಮ್ಮ ಮಲ್ತೊಂದು ಬರ್ತೀನೇನು ತುಂಬಾಗ ನಮ್ಮ ಜೋಕುಲ್ಲ ಅವನು ಮುಂದುವರಿಪೋಡು ಅಕಲು ಒಡೆದು ಪೋಂಡದ ಮುಂದೇನು ಕೊಟ್ರೆಗ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದ ನಮ್ಮ ಮಠದ ಶಾಖೆನ ನಾವು ಎತ್ತಿದ. ಇನ್ನು ಅಮೇರಿಕೆಡ್ಡ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತ ಒಂದು ಅಲ್ಪಲ 1,000 ಜನ 2,000 ಜನ ಅಮೇರಿಕಡ್ 11 ಕಡೆ ನಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನ ಬರ್ತದ. ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾದ 2 ಕಡೆ ಬರ್ತದ, ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಬರ್ತದ, ಕೆನಡಾದ ಬರ್ತದ. ಮಾತ ಕಡೆಲ್ಲ ಚರ್ಚಿನ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತ ಕನ್ವರ್ಟ್ ಅಲ್ಪ ನಮ್ಮ ಜನಕ್ಕೂ ಪೂರ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತ ದಾನದಾನ ಉತ್ಸವ ಹೊಂದ ಅವು ಮಾತ ರಾಘವೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಯ ಆರಾಧನೆ ಕೃಷ್ಣಾಷ್ಟಮಿ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಪೂರ ಸಾವಿರ ಜನಕ್ಕೂ ಬರ್ತದೆ. ಅವೇನು ಮತ್ತೊಂದು ಪಂಡ ಇನ್ನು ನಮ್ಮ ಯುವಕರು ಅದು ಪರವೂರು ಪೋರಿಗೆ ಭಾರಿ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಅಮೇರಿಕ ಪೋಡು ಪಕ್ಕ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಪೋಡು ಉಂಟು ಪೋನಾಗ ಆ ಕಡೆಗೆ ಒಂದು ಪೂರ ತಿಕ್ಕೊಚ್ಚಿ ಅದೊಂದೇನು ಬಿಟ್ರಿದ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಡೆ ಪೋಂಡಲ್ಲ ಆ ಕಡೆಗೆ ಈ ಅವಕಾಶ ಬೋಡು ಪೂಜೆ ಮಲ್ಪಿನ ಪಕ್ಕ ದೇವ ವ್ರತ ಮಲ್ಪಿನ ಅವಕಾಶ ಆ ಕಡೆ ಬೋಡು ಪಡೆದು ನಮ್ಮ ಮಾತ ಕಡೆಲ್ಲ ಸಂಜೆ ಟೆಂಪಲನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡ್ತದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಬಟ್ರೇನು ಪಕ್ಕ ಅಟ್ಟಿಲ್ದಾಕ್ರೇನು ಇದು ನಿತ್ಯ ಅನ್ನದಾನಲ್ಲ ಮತ್ತೊಂದು ಪರವೂರು ಪೋಯಿನಾಕಿ ಅವನಿಗೆ ಮಲ್ಲ ಕಷ್ಟದಾನ ಪಂಡ ಸ್ವಲ್ಪ ಫುಡ್ ತಿಕ್ಕೊಚ್ಚಿ ಅಂಕು ಬೂಡಿತಿನ ಫುಡ್ ತಿಕ್ಕೊಚ್ಚಿ ಸಾತ್ವಿಕ ಆಹಾರ ತಿಕ್ಕೊಚ್ಚಿ ಆಯ್ತು. ನಮ್ಮ ಮಾತ ಮಠಟ್ಲ ಅನ್ನದಾನ ರಡ್ಡು ಪೊರ್ತುಲ ಏರು ಬರ್ತುಂಡಲ ಆ ಕಡೆ ಉಚಿತ ಅನ್ನ ಪ್ರಸಾದ ಮಾತ ಮಠಟ್ಲ
ಮತ್ತೊಂದಲ್ಲ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಉರಿಯೋಡು ಅವು ದುಂಬುಗಳ ನಮ್ಮ ಜೋಕುಲು ಮೂರು ದೇಶಕ್ಕೆ ಪೋಂಡಲ ಸ್ವಲ್ಪ ಇತ್ತೆರಡಲ ಆ ಕಲೆಗೆ ಅವನು ಮುಂದುವರಿಪರೆಗೆ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಅನುಕೂಲತೆ ಊರು ನಮ್ಮ ಎಂಚ ಊರು ಕುಡಿದು ಇಡೇ ಬೈದ ಇನ್ನು ಮೂಕಾಂಬಿಕಾ ದೇವಸ್ಥಾನ ಇತ್ತು ನಿರ್ಧಾರ ನಮ್ಮ ಊರು ದಾದ ಮಲ್ತೊಂದಿತ್ತಾನೆ ಅವನು ಮುಲ್ಪಲ ನಮ್ಮ ಮಲ್ಪರ ಸಾಧ್ಯ ಅಂಚನೆ ನಮ್ಮ ಜೋಕುಲು ಊರಿಗೆ ಪೋಂಡಲ ಅಕಲೆಗೆ ಈ ಪೂಜೆ ಪುನಸ್ಕಾರ ಇನ್ನು ಪೂರ ಮಲ್ಪರಿಗೆ ಅವಕಾಶ ಪೋಡುಕೊಂಡದು ಇಡೀ ಜಗತ್ತಡು ನಮ್ಮ ಮಾತಗಳೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಒಂದು ಮಠದ ಶಾಖೆ ದೇವಸ್ಥಾನ ಭಟ್ರನಕಲು ಸ್ವಲ್ಪ ಹುಣಸು ಫ್ರೀ ಅನ್ನದಾನ ಮಾತಗಳೆಲ್ಲ ನಡಪಡೊಂದಲ್ಲ ಅಂಚನೆ ಬೊಂಬಾಯಿಡ ಒಂದು ಮತ್ತೆ ಪಡ್ಕೊಂಡದು ಮಸ್ತ್ ಸಮಯದಿಂದ ಎಂಕಲೆಗೆ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪ ಇದ್ದೇನೆ ಈ ವರ್ಷ ಬೊಂಬಾಯಿಡ್ಲ ಒಂದು 20 ದಿನ ಪಿರವರೆ ಮುಲ್ಪದ ಒಂದು ಶಾಖೆನ ಈಗೆಲ್ಲ ಮುಟ್ಟದೆ ನಾನು ಸಂಬಂಧದ ಮೂರು ಮೂಕಾಂಬಿಕೆ ಉಳ್ಳದ ಮೂಕಾಂಬಿಕೆ ಬಂದ ಒಂದು ಲಕ್ಷ್ಮೀನ ಒಂದು ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಈಗ ಕೃಷ್ಣ ಎಲ್ಲ ಮುಲ್ಪನೆ ಬರ್ತದೆ ಮೂಕಾಂಬಿಕೆ ಕೈ ತೊಲೆ ಯಾನ್ನ ಇಪ್ಪು ಪಂಡದು ನಮ್ಮ ಕೃಷ್ಣನ ಕ್ಷೇತ್ರದ ಮೂರು ವಾಶಿಡ್ ಸೆಕ್ಟರ್ 18 ಒಂದು ಇಲ್ಲಿಂದ ತಂದು ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮ ಮಠದ ಶಾಖೆಯನ್ನು ಸುಮಂತದ ಸ್ವಲ್ಪ ಚಾತುರ್ಮಾಸ್ಯಲ ನಮ್ಮ ನಡಪಡೊಂದಲ್ಲ ಒಂದು ವಾರ ಪಿರವರ್ಗ ಚಾತುರ್ಮಾಸ್ಯ ಸಂಕಲ್ಪನ ಮಂತದೆ ಕಲ್ಪನೆ ನನ್ನ ಒಂದು ತಿಂಗಳ ಕಲ್ಪನೆ ಪರೆಗಲ್ಲ ಅಲ್ಪಲ ನಿತ್ಯ ಪೂಜೆ ಹೋಮ ಪಕ್ಕ ಬಟ್ಟಣ ಹಾಕಿರ್ತದೆ ದೇವರನ್ನ ಪೂರ ಒಂದು ಸೇವೆ ಎಲ್ಲ ಅಲ್ಪ ಶುರು ಮಲ್ಪಡು ಪಣ್ಣದ ನಮ್ಮ ಸಂಕಲ್ಪ ಮಂತದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬತ್ತಿನ ಅಲ್ಪ ಕೃಷ್ಣ ಎಲ್ಲ ಬರ್ತದೆ ನಿಮಗೆ ಲಕ್ಷ್ಮಿನ ಅನುಗ್ರಹದ ಜೊತೆಗೆ ಕೃಷ್ಣನ ಅನುಗ್ರಹದ ಆವಡು ನಾರಾಯಣನ ಅನುಗ್ರಹದ ಆವಡು ಪಣದ ನಾರಾಯಣನೇ ಸ್ವತಃ ಇದೇ ಬರ್ತದೆ ಸನ್ನಿಹಿತ ಒಂದೊಳ್ಳೆ ನಿಮಗೆ ಮಾತಾ ಅಡೆಗರ ಬರೋಡು ನಿಮಗೆ ಪುರುಸೋತಾರನಿಗ ಅಡೆಗೆ ಬರೋಡು ಇತ ಕಿನ್ಯ ರೀತಿಡ್ ಶುರು ಮಾಡ್ತದ ಮತ್ತು ಮಲ್ಲೆ ಅವನ ಮಲ್ಪೋಡು ಪಂಪಿನ ಒಂದು ಯೋಜನೆಲ್ಲ ಉಂಡು ಮಾತಾ ಬರ್ತದೆ ಅಲ್ಪ ಕೃಷ್ಣನ ಒಂದು ಸನ್ನಿಧಾನದ ಪೂಜೆಗೆ ಬರ್ತದೆ ಪ್ರಸಾದ ಒಂದು ಆ ಕೃಷ್ಣನ ಅನುಗ್ರಹದ ಲಕ್ಷ್ಮಿನ ಅನುಗ್ರಹದ ರಡ್ಡೆನ್ನ ಪಡೆದೊರಡು ಬಣ್ಣದ ಧ್ಯಾನ ಇದರಿಗೆ ಮಾತರಿಗಳ ಆಹ್ವಾನದ ಹೊರಮಿಲ್ಲ ಈ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತದ ಈ ಫಲವಾದ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿಯೇ ಪಂಡು ಕಡಪಟ್ನಿ ನಾರಾಯಣನ ದರ್ಶನ ನಿಮಗೆ ಮಾತಲ್ಲ ಮಲ್ಪಡು ಕೃಷ್ಣನ ದರ್ಶನ ಮಲ್ಪಡು ಬಣ್ಣದ ಆಹ್ವಾನನ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿ ಕೊರೊಂದಿಲ್ಲದ ಅಂದ್ರೆ ಯಾನ ತೆರೆಯೊಂದಲ್ಲ ನಾರಾಯಣನ ಅನುಗ್ರಹ ಲಕ್ಷ್ಮಿಯ ಅನುಗ್ರಹ ಮಾತನಿಕಲೆಗೆ ತಿಕ್ಕಡ ಬಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ 4ನೇ ಪರ್ಯಾಯನ ಮುಗಿತಿದ್ದು ನಮ್ಮ ಬೊಂಬಾಯಿಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಉಡುಪಿಡು 4 ಪರ್ಯಾಯನ ನಮ್ಮ ಮತ್ತದ ಕಲಿನ ಜನವರಿ 12 4ನೇ ಪರ್ಯಾಯ ಮುಗಿಯುಂಡು ನಮ್ಮ ಪರ್ಯಾಯನ ವಿಶ್ವಗೀತಾ ಪರ್ಯಾಯ ಪಂಡದ ನಮ್ಮ ಘೋಷಣೆ ಮಂತ ಮಾತ ಜನಕುಲ್ಲ ಭಕ್ತಿಯರು ಸೇರಿದ ಮತ್ತಿನ ಒಂದು ಗೀತಾ ಪರ್ಯಾಯ ಈ ಪರ್ಯಾಯ ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನು ಮಾತಾ ಕಡೆಗೆಲ್ಲ ಪ್ರಚಾರ ಮಲ್ಪಡು ಬಣ್ಣದ ಬೇತೆ ಬೇತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಅಖಂಡ ಗೀತಾ ಪಾರಾಯಣ ఒక ನಿತ್ಯ ಗೀತಾ ಪ್ರವಚನ 1 ಕೋಟಿ ಜನಗಳ ಗೀತೆ ಬರೆಪಾವಣ ಕೋಟಿ ಗೀತಾ ಲೇಖನ ಯಜ್ಞ ನಿಕುಲ್ಲ ಮಸ್ತ್ ಜನ ಐಕೆ ಸೇರಿದರು ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದ 1 ಕೋಟಿ ಜನ ಗೀತೆಯನ್ನು ಬರೆದು ಕೃಷ್ಣಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಲ್ಪಿನ ಒಂದು ಹೊಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗಿನ್ನೆಸ್ ಪುಸ್ತಕಗಳ ಉಲ್ಲೇಖ ಬರೋದು ಏಕಕಾಲದ 1 ಕೋಟಿ ಜನ ಒಂದು ಇಡೀ ಜಗತ್ತದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪಾಲ್ಗೊಳ್ತೇನೆ ಒಂದು ಮಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪಂಡ ಕೋಟಿ ಗೀತಾ ಲೇಖನ ಯಜ್ಞ ಮಾತಲ್ಲ ಜೀವನದ ಹೊರಣ್ಣಲ್ಲ ಇಡೀ ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನು ಬರೆದು ನಮ್ಮ ದೇವರಿಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಲ್ಪಡು ಪಂಪಿನ ಒಂದು ಮಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾತೆರೆಗಳ ಭಗವದ್ಗೀತೆದ ಪುಸ್ತಕನ ನಮ್ಮ ಕೊರತ ಬರೆಯವರೆಗಳ ಬಕ ಓದರೆಗಳ ಪುಸ್ತಕ ನಟ್ಟು ಪುಸ್ತಕ ಬೇತೆ ಬೇತೆ ಭಾಷೆಡು ಒಟ್ಟು ಎಣಮ ಭಾಷೆಡು ಪುಸ್ತಕನ ಕನಂತದ ಕನ್ನಡ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬಕ ಸಂಸ್ಕೃತ ಹಿಂದಿ ಬಕ ಮರಾಠಿ ತಮಿಳು ತೆಲುಗು ಬಕ ಗುಜರಾತಿ ಭಾಷೆಡು ಮಾತಾ ಭಾಷೆಡ್ಡ ಗೀತೆದ ಪುಸ್ತಕ ಓದರೆಗೆ ಬರೆಯವರೆಗೆ ಅವೇನು ಕುರಿತು ದಿನ 2 ಶ್ಲೋಕ ಬರೆದು ಮುಗಿಬೇಕಾ ಉಡುಪಿಯ ಗೀತಾ ಮಂದಿರಡು ಆ ಪುಸ್ತಕನ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಲ್ಪನೆ ಒಂದು ಗೀತಾ ಮಂದಿರಲ ನಮ್ಮ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತದ ಅಲ್ಪ ನಮ್ಮ ಪರ್ಯಾಯ 1 ಲಕ್ಷ ಜನ ಏಕಕಾಲದ
ಗೀತೆಯನ್ನು ಸಂಪೂರ್ಣ ಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ತೇನೆ. ಕರಿ ನವೆಂಬರ್ 22ನೇ ತಾರೀಕು ಲಕ್ಷ ಕಂಠ ಗೀತೆಯನ್ನು 1 ಲಕ್ಷ ಜನ ಗೀತೆಯನ್ನು ಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ತದ. ಅಪನಗ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನ ಲೆತ್ತದ 1 ಲಕ್ಷ ಜನಗಳ ಮಧ್ಯೆ 1 ಅಧ್ಯಾಯನ ಕಂಠತಃ ಬಾಯಿಪಾಠ ಮಾಡ್ತದೆ. ಆದರೆ ದೇವರ ಅವನು ಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ತೇನೆ. ಮಾತರೆಗ್ಲ ಭಗವದ್ಗೀತೆ ಮಾತರ್ಲ ಓದಲೇ ಪಂಡದ ಬಾರಿ ಒಂಜಿ ಒಂದು ಪ್ರೋತ್ಸಾಹಲ ಕೊರತೆದೆ. ಈ ರೀತಿ ಒಂದು ಪ್ರಧಾನಿಯೇ ಬತ್ತದ ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನು ಓದುನಿ ಪಂಡ ಅವ್ರ ಜಗತ್ತಿಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶ ಕೊರೋಡು ಪಂಡದ ಕಾರ್ಯನ ಲೆಪನಾರ್ದ ಆ ಭಗವದ್ಗೀತೆನ ಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ತಾಯ ಮಲವಲ್ಲ ಅಕಲ ಪುರ ಗೀತೆ ಬರೆಯುವುದಿಲ್ಲ. ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮ್ ಆರ್ಲ ಬರೆಯುವುದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಇತ್ಲ ನಮ್ಮ ಗೀತೆ ಬರೆಯರೆ ಕೊರ್ತ ಈ ಮಾತೆಲ್ಲ ಭಗವದ್ಗೀತೆ ಬರೆಯೋಡು ಎಲ್ಲಕ್ಕೂ ಮಲ್ಲಕ್ಕೂ ಮಾತೆಲ್ಲ ಬರೆದು ಕೃಷ್ಣಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಬಂದಂಡ ನಮ್ಮ ಜೀವನ ಸಾರ್ಥಕ ಪಣ್ಣು ಪಣ್ಣದೆ ಈ ಕೋಟಿ ಗೀತಾ ಲೇಖನ ಯಜ್ಞ ಪುಸ್ತಕ ಆ ಪುಸ್ತಕದ ಮಾತಾಡಿಗಳ ಕೊಡ್ತಾ ಇದೆಲ್ಲ ಮಾತೆಲ್ಲ ಬರೀತಾರೆ. ಮಸ್ತ್ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಂಡ ಬರೆತಿನಕಲು ಅವರು ಬೊಕ್ಕ ಬರೆಯೋದೇ ಇಲ್ಲ. ಅವು ಬರೆಯೋರ ಶುರು ಬಂತಂದ ಅವು ಮುಂತಾವರೆಗೆ ಮನಸ್ಸು ಬರ್ತದೆ. ಕೂಡ ಬರೇಕ ಅಂತ ನಾನು ಹೊರ ಬರೆಯಲೇ ಪಂಡ ಏತೋ ಜನ 10 ಸಲ 20 ಸಲ ಮೂರ್ತಿ 180 ಸಲ ಬರೀತಾರೆ. 85 ಸಲ 20 ಸಲ ಬರೀ ಭಗವದ್ಗೀತೆ ಬರೆಯರ ಮತ್ತೆ ನಾನು ಕೈನ ಮುಟ್ಟೆಲ್ಲ ಬರೆಯಪ್ಪ ಅಂತ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ಕೈ ನಡುಗು ಒಂದಿತ್ತು. ನಾನು ಪಂಡೆ ಗೀತೆ ಬರೆಯಲೇ ಆಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮಿಲ ಕೈ ನಡುಗೊಂಡು ದಾದ ಮಲ್ಪನೆ ಬಂಡೆ. ನಾನು ಪಂಡ ಈ ಬರೆಯೋರ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಕೈ ನಡುಗುನೇ ಉಂಟುಕೊಂಡು ಆರೀಗ ಆಯ್ತ ಒಂಜಿ ಪ್ರಭಾವ ಆದ ನಾನು ಸೈನ ಮುಟ್ಟಲ್ಲ ಭಗವದ್ಗೀತೆ ಬರೆಯೋದೇ ಇಲ್ಲ. ಈ ರೀತಿ ಭಗವದ್ಗೀತೆ ಬರೆಯಂಡ ಆಯ್ತು ಮಸ್ತ್ ಪವಾಡ ಆಪ ಮಸ್ತ್ ಪ್ರಭಾವ ಆಪ. ಕೃಷ್ಣನ ಅನುಗ್ರಹ ನನಗೆ ಮಾತೆರೆಗಳ ಆಪುಂಡು. ಏ ಪಂಡ ಕೃಷ್ಣನೇ ಗೀತೆಡು ಸ್ವಯಂ ಪಣ್ತೆ ಕಡೆಯಿಟ್ಟು ಕೃಷ್ಣೆ ಪಣ್ಪೆ ಎಂಕ್ ಏರು ಸಂತೋಷ ಪಡಿಸೋಡುಲ್ಲರ ಆಕಲಿಗೆ ಎಡ್ಡೆ ತಾದಿ ಪಂಡ ಭಗವದ್ಗೀತೆ ಎಂಕ್ ಬೆಣ್ಣೆ ಕೊರುಂಡಲ ಖುಷಿ ಆಪುಂಡು. ಬೊಕ್ಕ ಕೊಳಲು ಕೊರುಂಡಲ ಖುಷಿ ಆಪುಂಡು. ಬೊಕ್ಕ ನವಿಲು ಕೊರುಂಡಲ ಖುಷಿ ಆಪುಂಡು. ಮಾತೆರ್ದು ಜಾಸ್ತಿ ಖುಷಿ ಆಪನಿ ಎನ್ನ ಗೀತೆ ಕೊರುಂಡ. ಎನ್ನ ಗೀತೆನ ಏರು ಬರ ಓದುವೆರ ಅಟ್ಲಾರ್ದು ಮಲ್ಲ ಒಂಜಿ ಭಕ್ತಿಯರು ಬೊಕ್ಕ ಏರ್ಲ ಇಜ್ಜಿ ಪಂಡು ಕೃಷ್ಣನೇ ಗೀತೆಡು ಬಾಯಿ ಬಿಡ್ತು ಪಂಪೆ ಅಂಚಿ ಒಂಜಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಭಗವದ್ಗೀತೆನ ನಮ್ಮ ಮಾತೆಲ್ಲ ಬರೆಯೋಡು ಬರೆಯದ ದೇವರಿಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಬರ್ತಂಡ ಕೃಷ್ಣಗಳ ಖುಷಿ ಆಪುಂಡು. ಬೊಕ್ಕ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿಗಳ ಖುಷಿ ಆಪುಂಡು. ಐದಾರ ಈ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣನ ಸಾನ್ನಿಧ್ಯಲ ಉಂಡು. ಬೊಕ್ಕ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿನ ಸಾನ್ನಿಧ್ಯಲ ಉಂಡು. ಐದಾರ ಬರೆತನಕಲೆ ಪೂರ ಬರೆತ ಮುಗಿದಾಗ ಅಕಲೆ ದಾದ ಮನಸ್ಸು ಉಂಡ ಅವು ಪೂರ್ಣ ಆಗ್ತವೆ. ಮದಿಮೆ ಒಂದಿನಕಲೆ ಮದಿಮೆ ಅಂತಂದ್ರೆ ಜೋಕಲಿಗೆ ಬಂದಿನ ಕಲೆಗೆ ಜೋಕಲು ಆತ ಮಸ್ತ್ ಜನ ಹೆಗ್ಲೆ ಜೋಕಲಿದ್ದಿ ಗೀತೆ ಬರೆಯ ಪಡ್ತ ಅಕಲೆ ಮಾತಾಡಲಿ ಒಂದು ಕಂಡೀಷನ್ ಇತ್ತೆ ಬೆರೆತೆ ಜೋಕಲು ಅಂಡ ಅಕಲೆಗೆ ಗೀತೆದ ಪುದಾರ್ಜಿ ಕೊಡೋದು. ಆಣ ಅಂಡ ಗೀತೇಶ ಬೊಕ್ಕ ಪೊಂಡ ಅಂಡ ಸುಗೀತ ಅಂತ. ಇನ್ನು ಮಸ್ತ್ ಜನ ಸುಗೀತ ಬೈದಾರೆ. ಬೊಕ್ಕ ಗೀತೇಶೆಲ್ಲ ಮಸ್ತ್ ಜನ ಬೈದೆ. ಗೀತೆ ಬರೀ ಕೂಡಲೇ ಅಕಲೆ ಜೋಕಲಾತ ಅಂಚಿ ಒಂಜಿ ಪವಾಡ ಅಂಚಿ ಒಂಜಿ ಮಹಿಮೆ ಭಗವದ್ಗೀತೆ ಉಂಡು. ಅಕಲಕಲ ಮನಸ್ಸಿಡಿತನ ಪೂರ ಸಂಕಲ್ಪನ ಪೂರ್ಣ ಹಾಕೊಂಡು ಈ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತದ ಈ ಪರ್ವ ಸಂದರ್ಭ ನಿಗಲ್ ಮಾತಲ್ಲ ಮನಸ್ಸು ಏರು ಬರೆತಿದ್ದಾರ ಅಕಲ ಭಗವದ್ಗೀತೆ ಬರೆಯಪಿನ ಸಂಕಲ್ಪ ಮಲ್ಪಲೆ ಏರು ಬರೆತಾರ ಅಕಲು ನನ್ನವರಿಯಾಗ ಬರೆಪವನ ಒಂಜಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಲ್ಪಲೆ ಏತಿ ಜನಕಲೆ ಜಾಸ್ತಿ ಪ್ರಚಾರ ಮಲ್ಪರ ಆ ಪುಣ್ಯದ ನಿಗರೆಗೆ ಬರ್ರೆಗೆ ಸಾಧ್ಯ ಉಂಡು. ಈ ಒಂಜಿ ಪರ್ವ ಸಮಯ ನಮ್ಮ ಒಂಜಿ ಮಲ್ಲ ಸಂಕಲ್ಪ ಬಾರಿ ಒಂಜಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಸಂಕಲ್ಪ ಮಲ್ತಂದ ಈ ಪರ್ವ ಸಮಯಕ್ಕೆ ಒಂದು ವಿಶೇಷ ಮಹತ್ವ ಬರಲು ಸಾಧ್ಯ ಉಂಡು. ಈ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತದ ಈ ಪರ್ವ ಸಮಯ ಮಹತ್ವಲ್ಲ ಗೀತೆ ಬರೆಪನ ಸಂಕಲ್ಪನ ಮಲ್ಪಡು ಗೀತೆ ಪ್ರಚಾರ ಮಲ್ಪನ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪನ ಮಲ್ಪಡು ಪಣದಯಾನ ಈ ಸಂದರ್ಭದಿಂದ ಪಣೊಂದು ಏರಿಗೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಉಂಡಾಗಲೇ ಈ ಪುಸ್ತಕದ ನಮ್ಮ ಕೊಪ್ಪ ಇನ್ನಿಲ್ಲ ತಿಕ್ಕೊಂಡು ಬೊಕ್ಕ ನಮ್ಮ ಮುಲ್ಪದ ಬ್ರಾಂಚ್ ಇಲ್ಲ ಭಗವದ್ಗೀತೆ ಬರೆಯಪನ ಒಂದು ನಮ್ಮ ಕೌಂಟರ್ಲ ಉಂಡು ಅಲ್ಪನ ಬತ್ತದ ಈ ಪರ್ವ ಸಮಯ ನಿಖಲ ಮನಸ್ಸು ಸಂಕಲ್ಪ ಮಲ್ಪಲೆ ಒಂದು ಪುಸ್ತಕನಲ್ಲಿ ತಂದು ಬರೆಯದು ಉಡುಪಿಡಿ ಗೀತಾ ಮಂದಿರ ಅವನ ಕೊಡು ಅವನ ಸಮರ್ಪಣೆ ಮಲ್ಪಡು
ಹೇಳ್ಬೇಕ ಪ್ರಸಾದ ರೂಪಡ ಅವನ ನಿಖಲೆಗೆ ವಾಪಸ್ ಕೊರಪ ಅವನು ಇಲ್ಲಡದೀದು ಅವನ ಪೂಜೆದ ಕೋಣೆ ಹಿಡಿದೀದು ನಿತ್ಯ ಒಂಜಿ ಪೂ ಪಾಡೋಡು ಮಾತ ಇಲ್ಲಡ್ಲ ಕೃಷ್ಣನ ಪೂಜೆ ನಡೆದಕ್ಕನೆ ಗೀತೆದ ಪೂಜೆದ ನಡಪಡು ಗರ್ ಗರ್ ಗೀತ ಅಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇಲ್ಲಡ್ಲ ಗೀತೆ ಇಟ್ಪಡು ನನ್ನ ದುಂಬಗೆ ನಮ್ಮ ಜೋಕಲೆಗೆ ಎನ್ನ ಅಮ್ಮ ಬರೆದಿನ ಪುಸ್ತಕ ಎನ್ನ ಅಪ್ಪೆರು ಬರೆದಿನ ಪುಸ್ತಕ ಎನ್ನ ಅಜ್ಜಿ ಬರೆದಿನ ಪುಸ್ತಕ ಅಥವಾ ಎನ್ನ ಪಿಜ್ಜಿ ಬರೆದಿನ ಪುಸ್ತಕ ಬಂದು ಅಗಲು ಪೂಜೆ ಮಲ್ಪೋಡು ಅಕಲೆಗೆಲ್ಲ ಭಗವದ್ಗೀತೆದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಗೌರವ ಶ್ರದ್ಧೆ ಬರೋಡು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾತ ಇಲ್ಲಡ್ಲ ಅಕಲಕಲು ಬರೆದಿನ ಗೀತೆದ ಪುಸ್ತಕನ ದೇವರ ಕೋಣಿಡು ದೀದು ಅವನು ಪೂಜೆ ಮಲ್ಪೋಡು ಪಂಪಿನ ಒಂಜಿ ಯೋಜನೆನ ನಮ್ಮ ಮತ್ತದ 1 ಕೋಟಿ ಇಲ್ಲಡು ಈ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಆರಾಧನೆ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಆವಡು ಐತ ಜಾಗೃತಿ ಆವಡು ಪಡೆದು ನಮ್ಮ ಯೋಜನೆ ಮಲ್ತ ನಿಗಲು ಮಾತಲ್ಲ ಆ ಒಂಜಿ ಸಂಕಲ್ಪನ ಈ ಪರ್ವ ಸಮಯಡ್ ಮಲ್ತದ ಆ ಗೀತೇಶನ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಅನುಗ್ರಹ ನಿಗಲೆ ಮಾತರಗಳ ಆಪನಕ್ಕ ಆವಡು ಪಣದ್ಯಾನ ಸಂತೋಷ ಪಡೆದಲ್ಲ ನಮ್ಮ ಮೂಕಾಂಬಿಕೆಯ ಮುಟ್ಟಡೆ ಪುತ್ತಿಗೆ ಮಠ ಬೈದನ್ನು ಕಾರಣದಾದ ಪಂಡ ಮೂಕಾಂಬಿಕೆಗಳ ಪುತ್ತಿಗೆ ಮಠಗಳ ಭಾರಿ ಒಂಜಿ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಯಿಸಿ ಸಂಬಂಧ ಇಡೆಗೆ ಮಸ್ತ್ ಸದಾ ಯಾನ ಬರುತ್ತೆ ಮುಲ್ಪ ಪೂಜೆಲ ಮಲ್ತೆ ಮುಲ್ಪ ಒಂಜಿ ಭಾರಿ ಒಂಜಿ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಎಂಕಲೆಗೆ ಗೌರವ ನಮ್ಮ ಅಣ್ಣಿ ಶೆಟ್ರು ಗುರುಪ್ರಸಾದರ್ ಮತ್ತು ಮಾತಾ ಇತ್ತದ ಎಂಕಲೆಗೆ ಏಪಗೆಲ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಯಿಸಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಹೊರೊಂದಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮೂಕಾಂಬಿಕಾ ದೇವಸ್ಥಾನದ ಬರೀಟೆ ನಮ್ಮಲ ಮಠ ಬೋರ್ಡು ಪಂಡದ ನಮ್ಮ ಇಡೀಗೆ ಬರ್ತಾ ನಮ್ಮ ಇತ್ತನೇ ಅಣ್ಣಿ ಶೆಟ್ರು ಪಂಡಕ್ಕನೆ ಮಾತಂದ ಗುರುಕುಲ್ನ ಅನುಗ್ರಹ ಬೋರ್ಡೊಂದು ಅದಕ್ಕೆ ದೇವರ ನಿಕಲೆಗೆ ಗುರುಪ್ರಸಾದನೇ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತೆ ಗುರುಪ್ರಸಾದ ಮುಖಾಂತರನೇ ನಿಕಲೆ ಮಾತರೆಗಳ ಅನುಗ್ರಹ ಅವರು ಬಂದು ಅದು ನಮ್ಮ ಮಠದ ಶಿಷ್ಯರ್ಲ ಅಂದರೆ ಮಠದ ಶಿಷ್ಯರಾದ ಗುರುಪ್ರಸಾದರ ಮುಖಾಂತರ ನಿಕಲೆಗೆ ದೇವರ ಮೂಕಾಂಬಿಕೆನ ವಿಶೇಷ ಅನುಗ್ರಹ ಫಲಪುರ ತಿಕ್ಕೊಂದುಂಡು ಅಂಚನೆ ನಿರಂತರ ಆ ಮೂಕಾಂಬಿಕೆನ ಅನುಗ್ರಹ ತಿಕ್ಕಡು ಪಣದಿಯಾನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮತ್ತೊಂದಿಲ್ಲ ವಾದಿರಾಜರ ಮೂಕಾಂಬಿಕೆನ ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಮೂಕಾಂಬಿಕಾ ಕೃಪಾಲೋಕಾತ್ ಆಕಾಂಕ್ಷಿತ ಫಲಪ್ರದಾನ್ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸುದಾದ ಫಲ ಉಂಡ ಅವೇನು ನಮ್ಮ ಪಣಂದನೆ ಕೊರ್ಪಿನ ಒಂದು ದೇವಿ ಪಂಡ ಮೂಕಾಂಬಿಕಾ ಐಕಾಲಿಗೆ ಮೂಕ ಅನ್ಪದ ಪಾತೆರು ನಿಚ್ಚಿ ಬೇಗ ಅನುಗ್ರಹ ಸಾಮಾನ್ಯವಾದ ಏನು ಪಾತೆ ರುಜ್ಜರ ಬೇರೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಜಾಸ್ತಿ ಪಾತೆರು ನಕಲು ಬೇರೆ ಕರೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮೂಕಾಂಬಿಕದಾದ ಪಂಡ ಅದು ಮೂಕ ಪಾತೆ ರುಜ್ಜರ ಬತ್ತದ ಸೇವೆ ಮತ್ತಂಡ ಮೌನವಾದ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ ಐಕಾಲಿಗೆ ಮೂಕಾಂಬಿಕಾ ಆಗ್ತದ ಹೇಳ್ಕೊಂಡ ಪಾತರಿಂದನೇ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೆಲವರು ಪುರುಲ್ಲೇ ಮಸ್ತ್ ಭರವಸೆ ಕೊಡ್ತಾರೆ ದಾನ ಪೂಜೆ ಅಂಚ ಮೂಕಾಂಬಿಕೆ ಮನಿ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಸೇವೆ ಮತ್ತಂಡ ಇಲ್ಲ ಪೋನ ನಿಕಲೆ ಅನುಗ್ರಹ ದಾಪ ಆ ರೀತಿಲಿ ದೇವಿ ಕುಲ್ಲದ ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಆಗಳಿಗೆ ಮೂಕಾಂಬಿಕಾ ಅಂತ ಉದಾಹರಣೆ ಅಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಕೊಂಡ ಮೂಕಂದ ಅರ್ಥ ಪಾತರಿಂದನೇ ಬೇರೆ ಮಲ್ಪನ ಅನುಗ್ರಹ ಮಲ್ಪನ ಅಂಚಿ ಒಂಜಿ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಮುಲ್ಪ ಬೈದಂಡು ಮಲ್ಲ ದೇವಸ್ಥಾನದ ಒಂದು ಮಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರ ಅವಳು ಇಡೀ ಮಸ್ತ್ ಜನಗಳು ಬರ್ತದೆ ದೇವಿನ ದೇವಿನ ಅನುಗ್ರಹ ಪಡೆತನ ಕಾವಲು ಪಣದ ಯಾನ ಕೃಷ್ಣನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಲ್ಪ ಆರ್ಪಣ ಬ್ರಹ್ಮಕಲಶದ ಬರ್ಪಿಸರ ಅವಳು ನಮ್ಮನ್ನ ಬರ್ರಿಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಲ್ಪುವ ಆರ ಈತನೇ ಆಮಂತ್ರಣ ಕೊರದಾತಂದ್ರೆ ಅದರ ನಮ್ಮಲ ಅವನಿ ಬ್ರಹ್ಮಕಲಶೋತ್ಸವ ಸಮಯ ಬರೋಡು ಬಂದನ ಅಪೇಕ್ಷೆಲ್ಲ ಉಂಡು ಅವನಿ ಬ್ರಹ್ಮಕಲಶೋತ್ಸವ ಪುರ್ಲೂಡು ನಡೆಪಡು ವೈಭವಡು ನಡೆಪಡು ನಮ್ಮ ಬೊಂಬಾಯಿಗೆ ನಮ್ಮ ಊರಿನ ತುಳುನಾಡನೇ ಕಳಪಿನ ಕಾವಲು ನಂಗೆ ಏರ್ಪಗಲ ಉಡುಪಿಗೆ ಉಪ್ಪವರೆಗೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ತದೆ ಆಯ್ತು ಉಡುಪಿನೇ ನಮ್ಮ ಕಡೆಗೆ ಬರ್ಪದಕ್ಕ ಮತ್ತಂದ ನಮ್ಮ ತುಳುನಾಡೇ ಹೇಳಿ ಬರ್ಪದಕ್ಕ ಅವಳು ಆ ರೀತಿ ಮಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರವಾದ ಈ ಮೂಕಾಂಬಿಕಾ ಕ್ಷೇತ್ರ ಬೆಳಗಡೆ ಪಣದ ಈ ಸಂದರ್ಭಡಿಯಾನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಬರ್ತದೆ ಬೊಕ್ಕವರ ಕಡೆ ಮಾತಾಡಲ್ಲ ನಮ್ಮ ಹೊಸ ಮಠ ಪುತ್ತಿಗೆ ಮಠ ಮುಲ್ಪ ಸೆಕ್ಟರ್ 16 ಸೋಮಂತದ ಮಾತಾಡಲ್ಲ ಪರಬತ್ತದ ಅಲ್ಪ ದೇವರನ್ನ ಪೂಜೆ ತಿಳಿದು ಪ್ರಸಾದದ ತಂದು ಅಲ್ಪದ ದಾನದಾದ ಒಂದು ಅವಕಾಶಗಳುಂಡ ಆ ಅವಕಾಶಗಳಲ್ಲಿ ಮಾತಾಡಲ್ಲ ಉಪಯೋಗಿಸುವವರು ಪಣದ ಈ ಸಂದರ್ಭದ ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡೆದ ಮಾತರೆಗಳ ಎಡ್ಡಾಗಳು ಬಂದು ನನ್ನ ಪಾತ್ರನ ಮುಗಿದು ಇಂದಿರಕ್ಕೆ
तंगोहायां विभ्राजते यदयो विशन्ति वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ संन्यास योग यदय शुद्ध सत्वा ते ब्रह्मलोके तु परान्तकाले परामृता परिमुच्यन्ति सर्वे दक्रं विपापं परमेशो यत्पुण्डरीकं पुरमद्य सद्गस्तं तत्रापि दग्धं गगनं विशाखस्तस्मिन् यदन्तस्तदुपासितव्यं यो वेदादौ स्वरप्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परस्य महेश्वरः। सभी लोग हाथ में आपका लेफ्ट हैंड में गंगा जल लेफ्ट हैंड में गंगा जल पकड़िए, बाद में राइट हैंड में तुलसी या फूल पकड़िए। 3 बार पानी डालिए। ओम कायेन वाचा मृतेन्द्रियेवा बुद्ध्यात्मना मा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। अद्य दिने आचारमुखेन कारयित श्री वरमहालक्ष्मी पूजा ग्रहणेन क्षेत्रस्वामिनि श्री मूकाम्बिका प्रियदां पद्मान्तर्गत श्री गोपाल कृष्ण प्रियदां श्री कृष्णार्पणमस्तु। नीचे छोड़िए तीर्थ बुडले बొక్క ಕಳಶಡಿತ್ತಿನ ಚಿತ್ರ ಬಂಗಾರದ ಚೈನನ ನಿಂಗಲು ಪಾಡೊನ್ಲೆ ರಡ್ಡು ಕಣ್ಣುಗಳು ಮುಟ್ಟಾದ ಪಾಡೊನ್ಲೆ ಶೇಖರಣ್ಣ ಅಂತ ಸರಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಮೈಕ್ ಬಂಗಾರದ ಚೈನನ ರಡ್ಡು ಕಣ್ಣುಗಳು ಮುಟ್ಟಾದ ನಿಂಗಲು ಪಾಡೊನ್ಲೆ ನಿಂಗಲ ಚೈನ್ಲೆ ಪಾಡೊನ್ಲೆ ಬಾ ಬದಿ ತಗನತ್ತು ಚೈನ ಕಣ್ಣುಗಳು ಮುಟ್ಟಾದ ಪಾಡೊನ್ಲೆ ಸತೀಶ ಮಾಂತರ ಪ್ರಸಾದ ಸ್ವಾಮಿ ಬೊಕ್ಕ ಆ ವೇಣಿ ಉಂಡದ ವೇಣಿ ಗಜರ ಅವೆಲ್ಲ ರಡ್ಡು ಕಣ್ಣುಗಳು ಮುಟ್ಟಾತು ತರೆಗೆ ಮುಟ್ಟೊನ್ಲೆ महालक्ष्मी नमस्तुभ्यं महालक्ष्मी नमो नमः वायुनंदे प्रदास्यामि प्रसन्न वरदो भव। मंगलपुर देता रहते सभी लोग अपना जो गोल्ड है कलश में जो चेन रखा है आपने या आपका बैंगल्स रखा है उसको आपका आंख में लगा के आपको खुद को पहन लीजिए। बाद में जो आपको तैली दिया गया है मानते कमिटी तुम मित बले प्रसाद स्वामी मंत्राक्ष कमिटी बले बटन बले दौड़ बले मंत्राक्ष हाँ धागा टेप पर। अभी आपको जो तैली दिया है सभी कलश को आपका तैली के अंदर डालिए। जरा हल्दी कुंकुमा पूरा बांट ले, टू जेड बांट ले, पाड़ता कुछ गंट बांट ले, दीप उंजी बिडले दीप बाड़ोची बाकी पूरा बांट ले। ನಮ್ಮ ಸುಗುಣೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮಲ್ಲ ಯೋಜನೆ ಕೋಟಿ ಗೀತಾ ಲೇಖನ ಯಜ್ಞಾಂತ ಸ್ವಾಮಿಗಳು ಪಂಡೇರು ನಮ್ಮ ಮುಳ್ಪನೆ ಸ್ವಾಮೀಜಿಡ ಏರಗ ದೀಕ್ಷಿತ ರೈತನ್ನ ಮೂಲು ಗೀತಾ ಲೇಖನ ಏರಿಗೆ ಬರೆಯರೆ ಆಸಕ್ತಿ ಉಂಡು ಆಸಕ್ತಿ ನಮ್ಮ ಬರೆಯೋಡೆ ಕರ್ತವ್ಯ ನಮ್ಮ ಸ್ವಾಮಿನ ನಮಗೆ ಅವಕಾಶನ ಕೊಡ್ತೇವೆ ಮಲ್ಲ ಕೃಷ್ಣನ ಸೇವೆ ಮಲ್ಪರೆ ನಮ್ಮ ಧರ್ಮನ ಉರಿಪಾವರೆ ಅವೇನ ಮಾತೆಲ್ಲ ಐತ ಸದುಪಯೋಗನ ಪಡೆಯೋಣಡು ಐತ ಒಟ್ಟು ಮುಲ್ಪ ಪಿದಾಯಿ ಬಟರ್ನಾಗಲು ಉಳ್ಳೇರು ಆಗ ನಿಗಳಿಗೆ ನಿರ್ದೇಶನ ಮಲ್ಪೇರು ಎಂಚ ಐತ ಏನ ನಿಯಮ ಐತ ಏನ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಪೂರ ಬಟರ್ನಾಗಲು ಉಳ್ಳೇರು ಆಕಳ ಸಜೆಷನ್ ನಿಗಳು ದೆತ್ತೊನ್ಲೆ ಈ ಅವಕಾಶನ ಮಾತೆಲ್ಲ ಸದುಪಯೋಗ ಬರಲೇ ಪಂಡದು ನಮ್ಮ ನಿಗಳ ಮಾತ್ರಗಳ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾತೆಲ್ಲ ಲೈನ್ ಇಡಬಲೆ ಹೊರನೆ ಬರೋಡ್ಚಿ 1 by 1 ಬರೋಡು
हिंदी का बुक हो, हिंदी का बुक हो या इंग्लिश का बुक है, कन्नड़ा का है, आप उसको लेके आप आपका यथाशक्ति आप सेवा कर सकते हैं। आपको जो प्रसाद में जो नारियल है, पूर्ण नारियल जो बड़ा नारियल है, और उसको एक ब्लाउज पीस एक्स्ट्रा है, 2 ब्लाउज पीस है उसमें बांध के आपका घर में बांधना है। सब लोग मंत्राक्षत स्वामी जी से अक्षता लीजिए, प्रसाद लीजिए। ಈ ಬರುವ ಸಂದರ್ಭದ ಮಾತಲ್ಲ ಒಂದು ವಿಶೇಷ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಟ್ಟ ಒಂದು ಗೀತೆ ಬರೆದಿನ ಒಂದು ನಮ್ಮ ಮೂಕಾಂಬಿಕಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಮಾತಲ್ಲ ಒಂದು ಸೇವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿಂದ ದೇವರ ಶಕ್ತಿ ಹೋಗ್ತಾರ ಆ ಒಂದು ಸೇವೆಯಿಂದ ನೀವು ಮಾಡ್ಕೊಂಡು 1 ಸ್ಕ್ವೇರ್ ಫೀಟ್ಗೆ 2,000 ರೂಪಾಯಿ ಇದ್ದೇನೆ, 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಹೊರಟ ಸ್ವಲ್ಪ ಶಾಶ್ವತವಾದ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಪರ್ವ ಸಮಯ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಮೂಕಾಂಬಿಕೆನ ಸನ್ನಿಧಾನದ ನಿಗಮದಾದ ಇದು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರ ಬರ್ಪಿ ವರ್ಷ ಮಲ್ಲ ಹಾಗಡೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೊಸ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಮಾತೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರು ಅಚ್ಚಿ ಒಂದು ವಿಶೇಷ ಸಂಕಲ್ಪನ ಈ ಪರ್ವ ದಿವಸ